वेदांत. हॅलो सर. येस सर. हा बाळा, चला आज आपण पाहणार आहे पचन संस्था हो सर. आणि याच्यानंतर अन्न घटकांमध्ये यातले एक अन्न घटक आपल्याला पाहायचे नंतर. ठीक आहे. हो. मानवी पचन संस्था. आपल्याला पचन संस्था आहे. मानवाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. रक्ताभिसरण संस्था आहे, पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे की नाही, चेता संस्था आहे. या सगळ्या संस्थांमधली तुमच्या अभ्यासासाठी असणारी, मानवी शरीर तर सगळंच आहे अभ्यासासाठी, त्यातले महत्वाचे मुद्दे तर आपल्याला पाहायचेच आहेत. परंतु त्यातही सगळ्यात महत्वाची मानवी पचन संस्था हा स्पेशल पॉइंट तुम्हाला दिलेला आहे. याचा अर्थ याच्यावर आधारित म्हणजे या पचन संस्थेचा अभ्यास तुम्हाला पूर्ण करायचा आहे. व्यवस्थित पचन संस्था अभ्यासायची आणि 5वीच्या वर्गामध्ये बाकी संस्थांची थोडी थोडी माहिती सांगितलेली आहे, परंतु पचन संस्था ही व्यवस्थित दिलेली. याचा अर्थ आपण समजून घ्यायचा की पचन संस्थेचा अभ्यास आपल्याला चांगला करावा लागणार आहे. त्याच्यासाठी आपण व्यवस्थित ती पाहण्याचा आज प्रयत्न करू. एकच पॉइंट आपल्याला व्यवस्थित माहिती करून घ्यायचा आहे. फार डीप मध्ये येणार नाही तुम्हाला, परंतु 5वी 6वी लेवल पर्यंत, 5वी पर्यंत पाहणं आणि 6वी लेवल म्हणजे थोडस ऍडव्हान्स लेवल बघणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुमच्या समोर पीपीटी आहे. आज आपण ती पचन संस्था पाहणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण गाड्या पाहिल्या, गाड्या आहे ना, कार असते, कार किंवा तुमची 2 व्हीलर मोटरसायकल असते, तिथं सुद्धा त्याला काहीतरी इंधन म्हणून लागतं. इंधन आपण पेट्रोल टाकतो. आता इलेक्ट्रिक कार आल्या, बॅटरी चार्जिंगच्या ठेवतो आणि त्याच्यावर आधारित ते चालत असतात. ते मशीन त्या इंधनाच्या आधाराने चालतं. इंधन टाकलं की त्याचं ज्वलन होतं, त्याच्यातून ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यातूनच आपले ती मशीन चालत असते, कार्य करत असते. तसं मानवाची पचन संस्था सुद्धा ही एक मशीनच आहे. सगळं शरीरच मशीन आहे, परंतु पचन संस्था ही एक छान मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन होतं आणि पचन झाल्यानंतर तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, उष्णता मिळते, ऊर्जा मिळते आणि त्याच्या आधाराने आपण कार्य करत असतो. अशी ही मशीन जवळजवळ माणूस जिवंत आहे तोपर्यंत कंटिन्यू चालू राहत आहे. म्हणजे विचार करा किती व्यवस्थित मशीन तयार केलं. याच्या एक भागाचा जर आपण अभ्यास केला, पचन संस्था पाहिली, मानवी शरीराच्या रचना पाहिली, प्रत्येक चेता संस्था, प्रत्येक संस्थेचं जर कार्य बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ही याच्यासारखी मशीन बनलीही नाही आजपर्यंत, अशी मशीन बनणारही नाही. एवढी छान ही मशीन आहे थोडक्यात. मग ही पचन संस्था जी आहे त्याची माहिती आज आपल्याला आजच्या तासिकेत पाहिजे सगळ्यांना. थोडस तुमचं लक्ष दुसरीकडे जाणार नाही, त्याच्यासाठी सेटिंग करून घेऊया. साऊंड नोटिफिकेशन एक थांबू, चॅट करून घेऊ. आता लक्ष द्या. तुझा माईक चालू ठेवतो याचं कारण तुझ्या भोवताली कोणताही आवाज नाही आणि तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का हे पाहताय. पचन संस्था म्हटलं की अशा पद्धतीचं चित्र आपल्याला सगळीकडे पाहायला भेटतं किंवा आपण पाहतो. आता या चित्रामध्ये असं दाखवलंय की पूर्ण त्या मध्ये शरीरामध्ये कसे अवयव असतात, तिथे पचन संस्थेचे फक्त अवयव या ठिकाणी दिसायला लागले तुम्हाला, बरोबर. आता यात काय काय महत्वाचं आहे, महत्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहेत अगोदर. या पचन संस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला अगोदर या पचन संस्थेचे जे अवयव आहेत त्या अवयवांची माहिती असायला पाहिजे. अवयव काय करायचे आपल्याला माहिती करून घ्यायचे की काय काय असतं पचन संस्थेमध्ये.
पचन संस्थेची सुरुवात कुठून होते? की नळी जी आहे या नळीला काय म्हणतात? या नळीतून अन्न खाली येतं, तोंडातून आपण जेवतो ते नळीतून खाली येतं, या ठिकाणी याला पोट म्हणतात, या पोटातून हे खाली आतड्यामध्ये जातं, आतड्यातून ते पचन होतं. कशा पद्धतीने या सगळं पचन होत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची मदत होते ही सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. ते पाहत असताना अगोदर सगळ्यात सुरुवातीला काय तर यातले अवयव कोणते कोणते आहेत ते लिहून घ्यायचे आणि तुम्ही वरी अगोदर हेडिंग टाका सगळ्यांनी, मानवी पचन संस्था टाका. मानवी पचन संस्था, मानवी पचन संस्था. पण आपल्याला पचन संस्था आहे, फक्त पचन संस्था म्हटलं तरी चालतंय, काय फरक पडत नाही. पचन संस्था म्हणलं तरी जमतंय. काय पचन संस्थेमध्ये सुरुवात कुठून आहे? पचन संस्थेची कोणते कोणते अवयव त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिला आपल्याला सुरुवात त्याचा अगोदर त्याच्यामध्ये असणारे जे अवयव आहेत ते आपल्याला माहिती ठेवायचे. पचन संस्था असं नाव टाका सगळ्यांनी. ही टाकलं ना असं? पचन संस्था असं लिहा आणि त्याच्या खाली 1 नंबर टाका. पचन संस्थेतले अवयव आपल्याला लिहून घ्यायचे. अगोदर 1 नंबर टाकायचा आणि तिथं लिहायचं तुम्ही तोंड. तोंडापासून सुरुवात आहे. काय? तोंडापासून सुरुवात होते. पचन संस्था तोंड 1 नंबरचा मुद्दा. 2 नंबर लिहा अन्न नलिका. त्या तोंडापासून सुरुवात झाली की खाली नळी आहे उभी, तिथं पोटापर्यंत अन्न जाण्यासाठी, तिला म्हणायचं अन्न नलिका. लिहा अन्न नलिका. 2 नंबर टाकायचा अन्न नलिका. अन्न नलिका. तिसरं जे आहे ज्याला खरं पोट म्हणतात, पोट म्हणजे आपण हे सगळ्याला पोट म्हणतो तसं नाही. इथं जे आहे हा सगळा पोटाचा भाग नाही. ही इथली जी पिशवी आहे इथं लिहिलंय त्याचं नाव जठर दिलंय इथं. त्या जठरला पोट म्हणतात. मग ते आपण 3 नंबरला त्याच नाव लिहू. लिहा 3 नंबरला जठर. जठर पिशवी. ते पिशवी आहे मोठी, पिशवी सारखा आकार आहे त्याचा. जे आकाराचं आहे ते असं, जे आकार काय होते असा पुढे आहे माहिती. जठर ही जठर आहे, याच्यामध्ये अन्न येतं नळीतून आलं की खाली. ठीक आहे. पुढे 4 नंबर लिहा तुमच्याकडे लिहून. जो मुद्दे आहेत ना यातले महत्वाचे मुद्दे लिहून घेणार आहे तुम्हाला. हे सगळ्याची गरज नाही, हे लक्षात राहतं बरंच. जठर झाल्यानंतर पुन्हा तिथून पुढं अन्न पुढे जातं. पुढे जठरातून जातं ते लहान आतडे या भागात जातं. लहान आतडे. आतडे हे लिहून का द्यायला? तर सगळ्यात सुरुवातीला पचन संस्थेमध्ये तुम्हाला हे सिरियलनी पाठ करायचंय. मी महत्वाचंच फक्त लिहून देतो तुम्हाला, हे पाठ करायचं. जठर. जठर झालं की लहान आतड. या ठिकाणी हे लाल रंगाचं जे मध्ये मध्ये दिसायलंय नाही पिवळ्या कलरचं, हे लहान आतड आहे. त्या लहान आतड्यातून पुढं अन्न जातं मोठे आतडे. मोठे आतडे. लहान आतड्यामध्ये ते अन्न शोषलं जातं. त्यातले महत्वाचे घटक चोथा. चोथा जो राहिलाय ते चोथा फक्त पुढे जातो मोठ्या आतड्यात. मोठ्या आतड्यामध्ये जात पुढं अन्न. बर. पुढे गेल्यावर तिथून पुढे काय 6 नंबर. 6 नंबरला ते जातं पुढं मलाशय. म्हणजे मोठ्या आतड्यातून ते हे एका ठिकाणी साठवलं जातं. त्याला नाव दिलंय मलाशय. लिहा मलाशय. लिहा. आणि सगळ्यात शेवटचं 7वा घेतोय मलाशय. लिहिलं मलाशय. मल राहिलेला असतो, खराब राहिलेला जो चोथा आहे तो त्या ठिकाणी साठवला जातो. आणि नंतर गुदद्वार याच्यातून तो बाहेर टाकला जातो. तो जशाच तसा शब्द लिहा. त्याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलाय
आपल्याला माहित पाहिजे. गुदद्वारातून बाहेर जातो तो चोथा काढून टाकला जातो शरीरातून. अशा पद्धतीनं 7 जे शब्द आहेत आपल्याला ते जशाच तसे लक्षात ठेवायचे. 7 अवयवांची नावं आहेत. आलं का लक्षात तुमच्या? लिहिलं का तुम्ही असं? लिहिले का सगळे? लिहिलं का रे बाळा? लिहिताय का? शरीर नाही आवाज आला पाहिजे, तोच माहित करतो. ओंकार, हॅलो सर. हे टाकले का 7 नाव? हो. पहिलं आहे तोंड, दुसरा आहे अन्ननलिका, दुसरा आहे अन्ननलिका, जठर, 3 नंबरचं जे आहे आपल्याला या ठिकाणी जठरामध्ये ते अन्न जातं पुढं, त्याच्यातून पुढं आल्यावर लहान आतडे, पुढं जातं ते लहान आतड्यांमध्ये. करेक्ट. पुन्हा मोठे आतडे, ह्या लहान आतड्यातून इकडून इकडं येतो, इथून वर जातं. आता इथून हा जो भाग चालू झालाय तो मोठ्या आतड्याचा आहे. आणि इथून फिरत 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 ते मलाशयामध्ये येतं. मलाशय म्हणजे मल साठवून ठेवणं, मळ साठवून ठेवणं. नंतर गुदद्वार, आणि गुदद्वारातून ते बाहेर टाकून दिलं जातं शरीरातून. अशा पद्धतीची ही मानवी पचन संस्था आहे. हे कळलं? हे समजलं ना आपल्याला? आता हे जे अवयव आहेत ते आपल्याला जशाच तसे काय करायचे? सगळे पाठ करायचे. हे सिरियल पचन संस्थेतले हे अवयव किंवा अन्नाचा मार्ग अशा पद्धतीने, या मार्गाने अन्न जातं आपण खाल्लेलं. ठीक आहे. पुढं काय करता येतं याच्यानंतर? याच्यानंतर सांगतो तुम्हाला. ही झालं हे महत्वाचे अवयव, याची माहिती पाहिजे. पचन म्हणजे काय आहे नेमकं? पचन म्हणजे अशी गोष्ट आहे. आता पचन म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला थोडक्यात. सोपं करून सांगतो, आपल्या भाषेत सांगतो. लिहायचं झालं ना सगळं? हो. पचन म्हणजे असं आहे की जे घटक आपण खातो त्या घटकांना अशा घटकामध्ये रूपांतरित करायचे किंवा लहान करायचंय. लहान 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 करत आपण तोंडापासूनच चावत चावत जातो ना अन्न. तोंडात चावतो, नंतर शरीरामध्ये त्याला छोटे 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 कणामध्ये रूपांतर होतं आणि रासायनिक अभिक्रिया होऊन अशा लहान घटकात रूपांतर होतं की तो घटक तुमच्या शरीराला उपयोगी पडतो किंवा शरीरामध्ये तो ऊर्जा देतो. अशा लहान घटकामध्ये तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर करण्याची प्रक्रिया होते. हा, आणि त्याला पचन म्हणायचे आपण. त्याला काय म्हणतो? पचन, अन्न पचन. पचन म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या मोठ्या अन्नरेणूंचं पाण्यात विरघळणाऱ्या लहान अन्नरेणूमध्ये विघटन होण्याची प्रक्रिया. पण एवढी अवघड व्याख्या आपल्याला गरज नाही, कारण तेवढ्या आपण अणुरेणूंपर्यंत, तेवढ्या छोट्या घटकांपर्यंत जाणार नाहीत. खोलवर नाही समजून घ्यायची. नाही गरज. हो. पचनची व्याख्या नंतर देतो, दुसरी सोपी. आता पचन संस्थेची महत्वाची कार्य काय? अन्न ग्रहण करणं, अगोदर ते घेणं. हो. दुसरं आहे अन्नाचं पचन करणं, त्यातली पोषक द्रव्यांचं शोषण करणं. पोटातून पोषक द्रव्ये जी आहेत ती शोषली जातात आणि त्याच्यानंतर शेवटी उरलेल्या अन्नातील पाणी आणि ते काही भाग, राहिलेला जो भाग आहे तो आपल्या शरीरातून काढून टाकला. एवढंच फक्त पचन संस्थेचं कार्य. ठीक आहे. बर. आता एक आपल्याला अभ्यास करत असताना काय काय बघायचं? तर तोंडामध्ये काय काय प्रक्रिया होते आपल्याला फक्त माहिती आहे. आपण चावतो आणि गिळतो. पण याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय घडतंय ते ह्या प्रत्येक अवयवामध्ये आपल्याला त्याची माहिती घ्यायची. पहिला आहे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं, मलाशय आणि गुदद्वार. याच्यातून ते बाहेर टाकलं जातं. अशा पद्धतीनं या गोष्टी आहेत. याच्या सोबत काही अवयव मदतीसाठी त्याला आहे त्याच्यामध्ये. हो. कोणते कोणते? इथं यकृत असतं. यकृत हा वरचा जो भाग आहे हा यकृत आहे. यकृत काय करतंय? याच्यामध्ये पित्त तयार होते. आपल्याला पित्त आहे ना, पित्त होतं का नाही कधी? ते पित्त रस जो आहे तो याच्यात तयार होतो, तो त्या अन्ननलिकेमध्ये याच्यामध्ये जठरामध्ये पाठवला जातो. तिथं तो एकत्र होतो, अन्नामध्ये मिसळतो आपल्या. हो.
आणखी दुसरं आहे, त्याच्यात तयार होतं आणि हे खाली हिरवा भाग दिसतोय त्याच्यामध्ये त्या पिशवीत ते साठवलं जातं, तिथपर्यंत साठवून पिठाचे. ठेवतात. आणि जसा लागेल तसा तो त्याच्यातून पुन्हा लहान आतड्यामध्ये टाकला जातो, तो त्या पद्धतीनं. हो. इथं काय आहे, इथं काहीतरी तोंडामध्ये आणखी लाळ ग्रंथी असतात. ही सगळी माहिती आपण व्यवस्थित बघू, पण थोडी थोडी माहिती सांगायची. इथं आपल्या तोंडातून लाळ त्या अन्नामध्ये मिसळते, मग त्या लाळीसोबत आणखी काय काय असतंय. म्हणजे अशा पद्धतीनं तिथं जीभ असते आपली, हो. जिभेच्या साह्यानं ते आपल्याला अन्न गिळता येतं किंवा ते मध्ये फिरवता येतं. ही लाळ ग्रंथी आपल्याला तिथं काम करतात, लाळ निर्माण करण्यासाठी. अशा पद्धतीची ही तुमची पचन संस्था आहे. ही जनरल माहिती तुम्हाला मी सांगितली किंवा तुम्हालाही माहिती आहे. आज मी ठरवलं की नदी ती पाठ करायचं, त्याची लांबी आणि राज्य राजधानी पाठ करायचं, ते आज पाठ झालं. छान छान, ते पण घेऊ आपण नंतर, त्याच्यावर रिव्हिजन घेऊ. आता लक्षात ठेवायचं, पहिलं तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं, मनाशय आणि गुरुद्वार. अशा पद्धतीने आपले काय आहे ते 7 काय आहे ते 7 अवयवांमधून ते अन्न फिरवलं जातं, शेवटी बाहेर टाकलं जातं. अशा पद्धतीने एवढं झालं का तुमचं? कळलं का? हे समजलं तुम्हाला? हा. त्याच्यानंतरचा महत्वाचा भाग आहे, आता ते अन्न नेमकं कसं फिरवलं जातं त्याची आपण माहिती बघू अगोदर. आता सगळ्यात बारकाईने अगोदर हा व्हिडिओ बघायचा, मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर आपण त्याच्यावर एक 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 गोष्ट शिकू आपण. हो सर. हे बघा, क्या आपने कभी सोचा है कि इंसान के लिए खुराक यानी कि फूड क्यों जरूरी है? और ये फूड जो कितने कॉम्प्लेक्स पार्टिकल से मिलकर बना होता है, आखिर कैसे छोटे छोटे पार्टिकल्स में ब्रेक डाउन हो जाता है? ये सब हमारी बॉडी में मौजूद एक प्रॉपर सिस्टम के थ्रू होता है, जिसे डाइजेस्टिव सिस्टम कहते हैं. बघा असे अवयव असतात. हम जो फूड खाते हैं उसमें कॉम्प्लेक्स पार्टिकल्स शामिल होते हैं, जैसे कि कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स और फैट्स वगैरह. डाइजेस्टिव सिस्टम में मौजूद ऑर्गन्स इन कॉम्प्लेक्स पार्टिकल्स को सिंपल पार्टिकल्स में ब्रेक डाउन करते हैं, ताकि हमारी बॉडी उस फूड से एनर्जी हासिल कर सके. ये एनर्जी बॉडी के तमाम सिस्टम्स को प्रॉपर्ली फंक्शन करने के लिए बेहद जरूरी होती है. डाइजेस्टिव सिस्टम वेस्ट फूड को बॉडी से एक्सक्रीट करने में भी काम करता है. डाइजेस्टिव सिस्टम एक मस्कुलर ट्रैक्ट या पैसेज वे है, जिसके एक एंड पर माउथ और दूसरे एंड पर एनस मौजूद होता है. इस मस्कुलर ट्रैक्ट को गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैक्ट, डाइजेस्टिव ट्रैक्ट या एलिमेंट्री कैनाल भी कहा जाता है. गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैक्ट में बहुत से होलो ऑर्गन्स एक लंबी सीरीज में आपस में कनेक्ट हुए होते हैं. ये ऑर्गन्स फूड को ब्रेक डाउन करने, एसेंशियल न्यूट्रिएंट्स जैसे कि शुगर और प्रोटीन्स वगैरह की ब्लड में ट्रांसपोर्टेशन और वेस्ट फूड को बॉडी से एक्सक्रीट आउट करने में मदद करती है. इन ऑर्गन्स में माउथ, ईसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन और एनस शामिल हैं. इनके अलावा लिवर, पैंक्रियाज, गॉल ब्लैडर और कुछ ग्लैंड्स भी फूड की डाइजेशन में अपना किरदार अदा करते हैं. एक एडल्ट ह्यूमन की एलिमेंट्री कैनाल की लेंथ 30 फीट यानी कि 9 मीटर्स तक हो सकती है. तो आइए अब 1 बाय 1 इन सारे ऑर्गन्स को डिटेल में स्टडी करते हैं. नंबर 1, माउथ. माउथ डाइजेस्टिव ट्रैक्ट का पहला ऑर्गन है. जैसे ही आप फूड का पहला बाइट अपने माउथ में डालते हैं, डाइजेशन उसी वक्त से शुरू हो जाती है. माउथ को ओरल या बकल कैविटी भी. हे बघा, काय ही तोंड. हे काय तुमच्या समोर दिसतंय ते? बंद तोंड. झाला तुमचा आवाज. हॅलो सर. तनिष, तनिष हे चित्र कशाचं आहे? ते काय दिसतात तुला याच्यामध्ये? दात. दात आहेत ना आपले. दात. तोंडापासून सुरुवात झाली तुमच्या अन्न प्रक्रियेची. आपण मगाशी पाहिलं ना की तोंडापासून सुरुवात होते. तोंडामध्ये सुरुवातीला आपण दाताच्या साह्यानं किंवा आपण तोंडात अन्न ठेवतो आणि ते दातांच्या साह्यानं चावायला सुरुवात करतो. आता ह्या दातांच्या मध्ये काय असणार आहे? काय पहिला अवयव काय आहे? पहिला अवयव काय? हा दात. पहिला काय? दात आहे. त्याच्यामध्ये दाताने चावायचं. नंतर काय याच्यामध्ये इथं उपयोगी पडणारे
जीभ आहे मध्ये, दातांच्या मध्ये जीभ. जीभ आहे, बरोबर. दात आणि Yes, sir. जिभेच्या साह्यानं ते अन्न दाताखाली ढकलून ढकलून ते बारीक केलं जातं. ही प्रक्रिया या ठिकाणी चालते. आलं का लक्षात? आता कशी चालते बघा, पुढे दाखवलं ते. Yes, sir. हम्म. कहा जाता है और इसमें 3 पार्ट्स शामिल हैं जिनमें टीथ, टंग और सैलिवरी ग्लैंड्स शामिल। टीथ पहिले दात, दुसरं जीभ जीभ. ज्याला म्हणतो आपण ते. आणि आता इथं जे पॉइंट दाखवले ते तुम्हाला हे इथं दिसतंय. हो त्या सर. ग्रंथी आहेत की ज्याच्यातून लाळ निर्मिती होते. ही तोंडामध्ये तुमच्या लाळ टाकली, इथं आहेत आपल्या तोंडाच्या समोर, इथं आहे त्या गालाच्या बाजूने, तिथून मध्ये लाळ येते, इथं आहे, इथं पुढं आहेत, पुढच्या बाजूने आहेत, खाली जिभेच्या खाली आहेत त्या लाळ ग्रंथी, आणि तिथून ही लाळ काय होते तुमच्या तोंडामध्ये येते. ये पार्ट्स फूड को फिजिकली डाइजेस्ट करते हे हैं। जीभ आहे. टंग यानी कि जुबान एक मस्कुलर ऑर्गन है जो फूड को टेस्ट करने में हेल्प करती है। इसके अलावा जुबान फूड को रोल करने और बघा, जीभ काय करते तुम्हाला? दाताचं कार्य काय? दात आपण चावतो, चावण्यासाठी, चावतो. बारीक करण्यासाठी दात लागतात. ते दात. दात असतात तोंडामध्ये, बरोबर. दात एक आहे, जीभ आहे. जीभ. जीभ हा फक्त स्नायूने बनलेला आहे, स्नायूने. ते जिभेमध्ये हाड नसतंय ना, जिभेला नाही. हाड नाही, जिभेमध्ये फक्त स्नायू आहेत. आणि त्या स्नायू पासून जीभ तयार झालेली ती अशी मोकळी कशी जिकडे पाहिजे तिकडे ती फिरते तोंडामध्ये, आणि ते अन्न व्यवस्थित जिकडे पाहिजे तिकडे एकत्र करते, फिरवते, मधल्यामध्ये ते सगळं लाळ आणि ते एकत्र करते, आणि शेवटी ते काय करते, हे ते गिळण्यासाठी सुद्धा त्या जिभेच्या मदतीनच गिळतो. एका ठिकाणी प्रश्न आलता की आपण ही अन्न गिळण्यासाठी कोणाची मदत होते? गिळायला. ज्यावेळेस जीभ. तोंडातलं अन्न मध्ये ढकलायचं असतंय पलीकडे, ते काम जर कोण करत असेल तर ती फक्त जीभ करत असते. जीभ. लक्षात ठेवा. आता या तोंडामध्ये आपल्याला 3 घटक सांगितले त्यांनी. काय काय? पहिला दात. दात. पहिला काय? दात. आहे. हा. त्याच्यानंतर दाताच्या जीभ. नंतर दुसरी सांगितली जीभ आहे, इथं जीभ लिहिलंय जीभ. आपण. त्याच्यानंतर तिसरा जो सांगितलं ते काय? इथं लाळ ग्रंथी आहे, तिथल्या लाळ ग्रंथी, लाळ. लाळ निर्माण करणाऱ्या किंवा तिथं सोडणाऱ्या ग्रंथी आहे. हे कशामध्ये? पहिला अवयव जो आपण पाहिलाय तोंड, तोंडामध्ये हे 3 जण असतात. तोंडामध्ये हे 3 जण असतात. आलं का लक्षात? पहिलं दात, Yes, sir. दुसरा जीभ, आणि तिसरा लाळ ग्रंथी. त्या लाळ त्याच्यामध्ये मिसळून बारीक 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 करून पूर्ण लगदा केला जातो. है की नाही? पिठाचं जसं पातळ पीठ केलं जातं तसं हे लगदा तयार केला जातो. बारीक चावावं लागतं ते अन्न, आणि ते चावून 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 दाताच्या साह्यानं ते बारीक केलं जातं. जिभेच्या साह्यानं घुसळलं जातं मध्ये एकत्र. म्हणजे काय केलं जातं? एकत्र लाळीसोबत ते एकत्र केलं जातं, मिसळलं जातं, आणि ते सगळं पीठ मळण्यासारखं मऊ बनवून ते नंतर जीभ त्याला आपल्या स्नायूंच्या आधारानं पुढे ढकलते. कुठं? खाली पोटाकडे, त्या नळीमध्ये जातं. कसं जातं? इथं दाखवलंय बघा आताच. इथून हा जो गोळा आहे ना, घास खाल्लेला, याला बनवून या नळीमध्ये तो खाली चाललाय. अजून आपल्याला पुढे दिसतंय बारकाईने. सर लिहायचं आहे का? नाही लिहायचं, मगाशीच लिहिलंय मी. सांगतो नंतर कसं लिहायचं ते. फक्त बघा आता एकदा, बघत बघत जायचंय आपल्याला, शिकायचं नंतर. भी मदद करती है। जबकि टीथ फूड की ग्राइंडिंग और क्रशिंग करके फूड को छोटे छोटे पीसेस में कन्वर्ट कर देते हैं ताकि फूड आसानी से डाइजेस्ट हो सके। इस प्रोसेस को मैस्टिकेशन कहते हैं। माउथ में मौजूद तीसरा अहम पार्ट सैलिवरी ग्लैंड्स है, जो पेयर की फॉर्म में हमारे ईयर्स के फ्रंट पे जुबान के नीचे और लोअर जा के करीब मौजूद होते हैं। सैलिवरी ग्लैंड सलाइवा प्रोड्यूस करते हैं जो फूड को ल्यूब्रिकेट करता है ताकि उसको चबाना और निगलना आसान हो सके। सलाइवा एक ट्रांसपेरेंट लिक्विड है जिसमें 2 खास एंजाइम्स मौजूद होते हैं जिनमें अमाइलेज और लाइसोजाइम शामिल हैं। अमाइलेज जिसे टाइलिन भी कहा जाता है, ये एंजाइम फूड में मौजूद कार्बोहाइड्रेट्स की डाइजेशन का काम करता है, जबकि लाइसोजाइम एंजाइम्स फूड में मौजूद बैक्टीरिया और फंजाई को किल करते हैं, जिससे माइक्रो ऑर्गेनिजम्स हमारे माउथ में ग्रो नहीं कर सकते और हम बहुत सी बीमारियों से बच जाते हैं।
लिहाजा ये कहना बिल्कुल भी गलत ना होगा कि सलाइवा हमारी ओरल हाइजीन के लिए इंतहाई जरूरी होता है। एक नॉर्मल हेल्दी पर्सन में 24 घंटों में तकरीबन 1 से 1.5 लीटर तक सलाइवा प्रोड्यूस होता है। काय सांगितलंय? लाळ काय काम करते? लाळेमध्ये काय काय घटक असतात? त्यांनी सांगितलंय लाळेमध्ये अमायलेज नावाचा घटक असतो, स्टार्च असतंय. ती लाळ त्याच्यामध्ये, आणि दुसरं काम काय होत आहे, त्यातले काही घटक असे की ते तुमच्या तोंडामध्ये जे आपले बाहेरचं जे अन्न खाताना किंवा बाहेरून जे रोग जंतू जाणार आहेत छोटे छोटे, त्या जंतूंना मारण्यासाठीचा एक घटक तिथं असतो. आलं का लक्षात? अशा पद्धतीने सांगितलं. पुढे ते आपण व्यवस्थित बघू, फक्त एक एक गोष्ट फूड की पार्शियल डायजेशन होती। एक मिनिट, याला आपण काढून टाकू म्हणजे हे डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. बघा एकदा व्हिडिओ बघू, त्यानंतर माहिती लिहून घेऊ आपण त्यातली. हो सर. और पार्शियली डाइजेस्टेड फूड को बोलस कहते हैं। नंबर 2 फेरिंक्स। इथपर्यंत सांगितलं, हा भाग एवढाच. तोंड इथपर्यंत सांगितलं. हे जर काय विषाणू काही गेलेले असतील तर या पद्धतीनं ते एकत्र करतं, त्याला मारतं, त्या ठिकाणी त्याला पकडतात आणि त्याला संपवून टाकतात. दाखवतो तुम्हाला, थांबवून एका ठिकाणी. हा, जो पेयर की फॉर्म में हमारे ईयर्स के फ्रंट पे, जुबान के नीचे और लोअर जा के करीब इथं लाळ ग्रंथीत आपल्या सेलिवरी ग्लैंड सलाइवा प्रोड्यूस करते हैं, जो फूड को ल्यूब्रिकेट करता है ताकि उसको चबाना और निगलना आसान हो सके। स्लाइवा म्हणजे ती जी लाळ आहे ना, ती लाळ काय करते, त्या मऊ बनवण्याचं काम करते. जर मऊ नसेल तर एखादा कडक पदार्थ आपल्याला डायरेक्ट गिळता येत नाही ना खाली, छोटी पोळी खातो आपण. परंतु जर मऊ नसेल, एखादा कडक पदार्थ घेतला तर बिना चावता तो आपल्याला पोटात तो त्रास देईल, मध्ये विघटन होणार नाही, ते लहान होणार नाही. ते लहान करण्याचं काम एक तुमच्या कोणती स्लाइवा म्हणजे काय, लाळ करते. लाळ म्हणतो आपण त्याला. लिक्विड है जिसमें 2 खास एंजाइम्स मौजूद होते हैं जिनमें अमाइलेज और लाइसोजाइम शामिल हैं। अमाइलेज भी कहा जाता। अमायलेज लक्षात ठेवायचं, नंतर लिहून देतो मी हे सगळे पॉइंट. त्याच्यात एक अमायलेज असतं आणि लाइसोजाइम, 2 सांगितलेत. बघा पुढं, ये एंजाइम फूड में मौजूद कार्बोहाइड्रेट्स की डाइजेशन का काम करता है। आता हे कार्बोहाइड्रेट्स काय आहे? कार्बोहाइड्रेट्स आपण जे अन्न खातो ना, त्या अन्नाचे घटक आपल्याला, तुम्हाला अभ्यासक्रमाला दिलेत ते. त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय काय पाहिजे? कार्बोहायड्रेट्स पाहिजे. म्हणजे अन्नातील घटक आहे तो. आपण जे अन्न खातो, भाकरी खातो, भाकरीमध्ये काय आहे की शरीराला लागतं, मग तो जो छोटा घटक आहे त्याला काय, कार्बोहायड्रेट्स म्हणतात. काही अन्न पदार्थामध्ये प्रथिनं असतात, ती सगळी आपल्याला एक 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 बारकाईनं पाहिजे. आलं का लक्षात? फूड में मौजूद बैक्टीरिया, हे बघा, आता जो हा इथं आहे ना, हा बॅक्टेरिया, एखादा जीवाणू जर तोंडात गेला तर ते काय करतात बघा, या पद्धतीने त्याला असं पकडतात आणि स्वतःमध्ये घेऊन त्याला संपवून टाकतात. ही प्रक्रिया तोंडामध्ये होते आपल्या, चाय को किल करते हैं, त्याला संपवून जिससे माइक्रो ऑर्गेनिजम्स हमारे माउथ में ग्रो नहीं कर सकते और हम बहुत सी बीमारियों से बच जाते हैं। लिहाजा ये कहना बिल्कुल भी गलत ना होगा कि म्हणजे आपण थोडक्यात सांगतो ना की आपली लाळ सुद्धा स्वतःची एक चांगलं अँटीबायोटिक आहे, असं जे म्हणतात ना तुम्ही, आयुर्वेदिक ऐकलं असेल तुम्ही सगळ्या गोष्टी. ती लाळ आहे ना, तुमच्या डोळ्याचा जर काही प्रॉब्लेम असेल तर ती लाळ, सकाळची जी लाळ आहे ती डोळ्यांना लाळ. कशामुळं? आयुर्वेदामध्ये अँटीबायोटिक काम करण्याचं काम जे आहे ती कोण करत आहे? ती लाळ करत असते, अँटीबायोटिकचं काम. लक्षात आलं? मग ही जी लाळ आहे ती स्वतःच ती काय करते, विषाणू जीवाणूंपासून ती स्वतःचं रक्षण करते, असं सांगितलं जातं. पुढे ओरल हाइजीन के लिए इंतहाई जरूरी, तोंड ऑलरेडी स्वच्छ ठेवण्याचं काम करते. हेल्दी पर्सन में 24 घंटों में तकरीबन 1 से 1.5 लीटर तक सलाइवा प्रोड्यूस. काय ती जी लाळ तोंडामध्ये तयार होते, ते जर चांगलं तुमचं शरीर असेल, मजबूत असाल, तुम्ही निरोगी असाल, तर तुमच्या तोंडामध्ये 1 ते 1.5 लिटर लाळ तयार केली जाते. माहिती घेऊ आपण फक्त व्हिडिओ पाहून, नंतर शेवटी माउथ में फूड की पार्शियल डाइजेशन होती है और पार्शियली डाइजेस्टेड फूड को बोलस कहते हैं। नंबर 2 फेरिंक्स।
बोलस हमारे माउथ से पास होकर हमारे डाइजेस्टिव सिस्टम के सेकंड ऑर्गन। आता हे जे काय केलंय ते आपल्याला ते घशातून काय करायचंय ते तो जो लगदा तयार केलाय, अन्न आपण चावलंय, व्यवस्थित तोंडामध्ये तयार झालाय, तो जो घास आहे तो घास आपल्याला काय करायचा आहे, तो हळूहळू खाली ढकलायचा आहे. आता घशामध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा आता तिथं, यानी कि फेरिंक्स में इंटर हो जाता है। फेरिंक्स को थ्रोट भी कहा जाता है और ये थ्रोट म्हणजे गळा, इसोफेगस को घसा किंवा गळा, इथून हे घशात जातं. घशातून ते स्नायू आपले म्हणजे जीभ काय करत असते, जीभ आपली आतमध्ये ढकलते आणि हा जो मध्ये चाललेला भाग आहे. पण इथं प्रॉब्लेम काय आहे, ऐका आता पुढे दाखवतो. करने वाला एक पैसेज है, ये एक ऐसा पैसेज है जिससे फूड और एयर दोनों गुजरते हैं। इथं काय आहे बघा, इथून जे तोंडातलं अन्न जात आहे खाली, इथं दाखवतो तुम्हाला, इथं दोन गोष्टी एकत्र होतात. इथून तोंडातलं अन्न इथूनच खाली जाणार आहे आणि इकडून ही नाकातून येणारी हवाई या ठिकाणी हे हवेचा पाईप आणि हा अन्नाचा पाईप या ठिकाणी एकत्र होतोय. दोन्ही एकत्र या ठिकाणी घशामध्ये जेव्हा घास गिळायचा त्यावेळेला, म्हणजे ज्या वेळेला, आणि तो रिकामा कोणता आहे, कंटिन्यू नाकातून येणारी हवा आपल्या ह्या अन्न नलिकेमध्ये इथं येते आणि ती इथून खाली जाते इकडं, म्हणजे अन्न नलिकेतून जात नाही, पण दोघांचा एकत्र जॉईंट आहे. म्हणून आपल्याला काय होतंय, इथून जी फुफ्फुसातली आपल्या छातीतली हवा आहे ती इकडून नाकातून पण बाहेर काढता येते आणि तोंडातून पण. तुम्ही नाक बंद केलं तर तुमच्या फुफ्फुसातली जी हवा आहे शरीरातली ती आपण कुठून सोडतो बाहेर, श्वास कशाने घेतो आपण, नाकाली. हा, श्वास नाकाने घेतो, पण नाक बंद केलं तर तोंडाने घेतो. तोंडाने श्वास घेतला जातो, तो सुद्धा इथून मग इथं येऊन ती परत ती श्वास नलिकेतून इकडे खाली जाते. म्हणजे श्वास नलिका आणि अन्न नलिका या ठिकाणी एकत्र आल्या, एकत्र येतात त्या. आणि मग इथं आपल्याला श्वास तोंडाने घेता येतो आणि नाकाने घेता येतो, हे दोन फायदे आहेत त्याचे. परंतु हे अन्न ज्यावेळेस तिथं जात आहे ना अन्न, त्यावेळेस काय प्रॉब्लेम येत आहे, या ठिकाणी अन्न गेल्यानंतर जर समजा ते गिळताना जर इथून खाली सोडलं तर ते दोन्हीकडे जर दोन नळ्या रिकाम्या असतील तर काही अन्न इकडे अन्न नलिकेत जाईल आणि काही श्वसन नलिकेत जाईल इकडं. जमल का? तसं होत नाही. तसं होऊ नये म्हणून काय केलंय, या ठिकाणी एक दरवाजा केलाय, त्याला झापडी म्हणतात. झापडी असते ना, झापडी सारखा इथं दरवाजा आहे. हा जो भाग दिसतो ना तुम्हाला, एक मिनिट, हो सर, इथं काय आहे, दरवाजा. हा जो भाग आहे, हा भाग इथं दरवाजासारखा काम करतो. काय करतो तो, जेव्हा घास गिळायचा आहे त्यावेळेला इकडं फुफ्फुसाकडे जाणारा जो नळी आहे त्या नळीच्या तोंडावर आडवा बसतो आणि तो घास इकडे अन्न नलिकेत ढकलून दिला जातो खाली. ही प्रक्रिया इथं घडते. ही बारकाईने बघा तुम्ही आता, दाखवतो. कळलं का? तो दरवाजा बघा कसा जातोय, मी दाखवतो तुम्हाला इथं पॉइंट करून, लक्षात येईल तुमच्या. एक मिनिट, ठीक आहे. नंबर 3, इसोफेगस। पार्शियली डाइजेस्टेड फूड यानी कि बोलस में 24 घंटों में तकरीबन 1 से 1.5 लीटर तक प्रोड्यूस होता है। माउथ में फूड की पार्शियल डाइजेशन होती है और पार्शियली डाइजेस्टेड फूड को बोलस कहते हैं। नंबर 2, फेरिंक्स। बोलस हमारे माउथ से पास होकर हमारे डाइजेस्टिव सिस्टम के सेकंड यानी कि फेरिंक्स में इंटर होते। हे बघा, ते दरवाजा उघडायला लागला इकडून असा खाली पडतो आणि इकडे जाणारी जी हवा आहे त्याच्यावर असं बंद होतो. बघा तो होतोय का नाही ते बघा. फेरिंक्स को थ्रोट में कहा जाता है। खाली चाललाय आणि हा घास तुमचा खाली जातो वाला एक पैसेज है। ह्या नळीमध्ये अंदर पैसेज है जिससे फूड और एयर दोनों गुजरते हैं। आहे काय? नंबर 3, इसोफेगस। पार्शियली हा भाग महत्वाचा, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की इथला दरवाजा श्वसन नलिकेचा बंद होतो. श्वासाकडे जाणारा इकडे खाली फुफ्फुसाकडे जाणारी नळी बंद होते आणि अन्न नलिकेमध्ये माग त्याच्या पाठीमागे इथं अन्न नेऊन सोडलं जातं. ते घास त्या गळ्यामध्ये घशामध्ये होतोय हा प्रकार. परत एकदा बघा आणि पुढचा पॉइंट लगेच बघा. चला बारकाईने बघा. हे बघा, के सेकंड ऑर्गन फेरिंक्स में इंटर हो जाता है। बघा तो फेरिंक्स को थ्रोट भी कहा जाता है
और ये माउथ और इसोफेगस को आपस में कनेक्ट करने वाला एक पैसेज है। ये एक ऐसा पैसेज है जिससे फूड और एयर दोनों गुजरते हैं। नंबर 3, इसोफेगस। पार्शियली डाइजेस्टेड फूड यानी कि बोलस फेरिंक्स से पास होकर इसोफेगस में इंटर हो जाता है। इसोफेगस को फूड पाइप भी कहा जाता है। हा तुमची अन्न नलिका, फूड पाईप म्हणजे अन्न नलिका. आता काय झालं, घशामधून ते अन्न बरोबर पुढे अन्न नलिकेमध्ये टाकून दिलं. ते गिळण्याचं काम कोण करतंय? जिभेनं केलं. तिथे एक पडदा होता, तो आडवा बसला, श्वास नलिकेत अन्न जाऊ नये म्हणून. श्वास नलिकेत जर अन्न थोडं पण गेलं तर काय होतं, आपल्याला ठसका लागतो. किंवा मग तुम्हाला उचकी सुद्धा त्यानंच येते. थोडासा एखादा अन्नाचा कण जर श्वास नलिकेमध्ये गेला तर उचकी लागते तुम्हाला. तो आणि त्याच्यानंतर पुढे जो सुरू होतोय तो हा पाईप. या पाईपाने तुमच्या पोटापर्यंत अन्न जातं. त्याला तुम्हाला नाव दिलेलं आहे अन्न नलिका. ठीक आहे. फूड पाईप म्हणजे अन्न नलिका. अन्न नलिका आहे ती इथं खाली ह्या पोटाला, इथं जी पिशवी जठर आहे ना, जठराला जोडलेली इथपर्यंत. आता तिची माहिती बघा. और ये 25 सेंटीमीटर असा पाईप आहे तो, आतमधून दाखवला सेंटीमीटर तक बघा. इथं त्याची माहिती दिली. काय किती आहे तो? 1.5 ते 2 सेंटीमीटर रुंदीचा आहे. 1.5-2 सेंटीमीटर रुंदीचा एवढा पाईप आहे तो, छोटा. आणि हा आतमधून दाखवलाय, त्याच्या आतमध्ये दाखवलं. हे असं एवढा आहे तो, असं गोल. इथं मोठा करून दाखवलाय परंतु छोटा आहे तो, एवढा पाईप आहे एवढा आपल्या. एक मस्कुलर पैसेज है जिसके एक एंड पर फेरिंक्स और दूसरे एंड पर स्टमक कनेक्ट हुआ होता है। ह्यूमन बॉडी में फूड पाइप के साथ ही विंड पाइप भी मौजूद होता है। जब हम सांस लेते हैं तो एयर हमारे माउथ से होकर विंड पाइप से गुजरकर लंग्स में चली जाती है। इसके बरक्स फूड को विंड पाइप में जाने से रोकने के लिए विंड पाइप की ओपनिंग पर एक कवर मौजूद होता है जिसे एपिग्लोटिस कहते हैं। फूड स्वेलो करने के दौरान ये एपिग्लोटिस विंड पाइप को कवर करता है और टंग बोलस को पुश करके फूड पाइप में इंटर कर देती है। ये फूड इसोफेगस में मस्कुलर कॉन्ट्रैक्शंस के थ्रू स्टमक तक पहुंच जाता है। इन मस्कुलर कॉन्ट्रैक्शंस को पेरिस्टालिसिस कहा जाता है। इसोफेगस के एंड पर एक मस्कुलर वाल्व प्रेजेंट होता है जिसे स्फिंक्टर बघा. आता या ठिकाणी काय होतं, आपल्याला फक्त माहिती समजून घ्यायची, लिहायला नंतर लिहून देतो. आता हे अन्न इथपर्यंत आलं, डायरेक्ट आता पोटामध्ये जाणार आहे. पोटात जाण्याच्या अगोदर ही जी नळी आहे ना, ही नळी या ठिकाणी बंद केली. काय केली? ती बंद होती नळी, ती ओपन झाली बघा. आता आलं का लक्षात? हा, ती नळी त्या ठिकाणी बंद असते. ती का बंद आहे ते सांगतो. इथे बघा, हा भाग आहे की नाही बंद? इथं बंद झालेलं बंद आहे, पण ते आता अन्न आलं की ती ओपन होते. हे बघा. पार्शियली डाइजेस्टेड फूड जब स्टमक के अंदर कंप्लीटली इंटर हो जाता है तो ये वाल्व बंद हो जाता है और लिक्विड्स और सॉलिड फूड को वापस मुंह की तरफ आने से रोकता है। परत जाऊ देत यदि मस्कुलर कॉन्ट्रैक्शंस रिवर्स में शुरू हो जाए तो उसे एंटी पेरिस्टालिसिस कहते हैं। इसकी वजह से वॉमिटिंग शुरू हो जाती। काय झालं? जर का तिथून जर ते अन्न पोटातून बाहेर यायला लागलं तर म्हणायचं की उलटी व्हायला लागली. आता उलट यायला ना ते अन्न, उलट नाही आलं पाहिजे, मग उलटी होते बघा. पुढे बघा. हा, नंबर 4, स्टमक. आता ते पोटापर्यंत सैक लाइक जे शेप्ड मस्कुलर ऑर्गन है। एक प्रश्न विचारला जातो की हे जी स्टमक आहे म्हणजे हा जठर जो अवयव आहे तो कसा आहे नेमका, कोणत्या आकाराचा आहे? तर त्याचा आकार सांगितलाय त्यांनी, जे आकाराचा आहे. तो कोणत्या? जे आकाराचा. वरून नळी येते, असा जे आकार असतो ना, जे आकाराचा आहे. जे आकार. हा, आणि ही खरं या ठिकाणी पोट आहे. या पोटामध्ये ते अन्न येतं आणि आता त्या अन्नावर तिथं प्रक्रिया काय काय होते बघा. पुढे के नीचे और एब्डोमेन में अपर लेफ्ट साइड पे प्रेजेंट होता है। इथं असतं ते छातीच्या मध्ये बरोबर. नीचे लीफ शेप्ड ग्लैंड प्रेजेंट होता है जिसे पैंक्रियास का नाम दिया गया है। स्टमक के सामने लिवर प्रेजेंट होता है। लिवर के नीचे और एब्डोमेन में राइट साइड पर एक पीएल शेप्ड ऑर्गन प्रेजेंट होता है जिसे गॉल ब्लैडर कहते हैं। स्टमक पार्शियली डाइजेस्टेड फूड यानी कि हे बघा लहान होतं उसको टेम्पररीली होल्ड करता है। हे बघा, अशा पद्धतीनं ते मध्ये घुसळलं जातं ते अन्न या ठिकाणी. काय काय या ठिकाणी आता या नळीचं इकडचं तोंडही बंद असतं खाली जाणारा, आणि वरचं तोंड सुद्धा ते एका अन्नामध्ये आलं की बंद झालंय. या पिशवीमध्ये ते अन्न इथं काय होतं, ही स्नायूंची पिशवी असते. ते ऑटोमॅटिक स्नायू असे त्याला
आकुंचन प्रसरण पावतात आणि त्या ठिकाणी ते अन्न मध्ये घुसळलं जातं. त्याच्यात हे हिरव्या रंगाचं जे दिसतंय किंवा पिवळ्या रंगाचं हे काय आहे? पित्त आहे ना. हे ऍसिड या ठिकाणी असतं ते. त्या ऍसिड सोबत त्या आलेल्या अन्नाची या ठिकाणी प्रक्रिया होते. ऍसिड आणि ते मिक्स होऊन त्याच्यामध्ये आणखी रासायनिक बदल होतात आणि मग तिथून पुढे ते अन्न कंप्लीट ब्रेक डाउन करता है ताकि ये फूड ब्लड में इजीली ट्रांसपोर्ट हो सके और इससे एनर्जी जनरेट हो। इसोफेगस और स्टमक की इनर वॉल्स पर एक थिन मेम्ब्रेन मौजूद होती है जिसे म्यूकस मेम्ब्रेन कहते हैं। स्टमक में इस मेम्ब्रेन का नाम गैस्ट्रिक म्यूकोसा होता है और इस बघा बरं में ऐका. प्रेजेंट एपिथेलियल सेल्स गैस्ट्रिक म्यूकस हे सिक्रीट जे करते अन्न हैं। टाकलं गेलं नाही या ठिकाणी आता जे दिसलं ना त्याच्यामध्ये फेगस और मिक्स स्टमक होत की आहे. इनर वॉल्स पर एक थिन मेम्ब्रेन मौजूद होती है जिसे म्यूकस मेम्ब्रेन कहते हैं। स्टमक में इस मेम्ब्रेन का नाम गैस्ट्रिक म्यूकोसा होता है और इसमें प्रेजेंट एपिथेलियल सेल्स गैस्ट्रिक म्यूकस सिक्रीट करते हैं। ये गैस्ट्रिक म्यूकस न सिर्फ फूड की ल्यूब्रिकेशन और ब्रेक डाउन में हेल्पफुल होता है बल्कि इसके साथ साथ स्टमक की इनर लाइनिंग्स को एसिड से प्रोटेक्ट करने का काम भी करता है। गैस्ट्रिक म्यूकोसा के एपिथेलियल सेल्स इथे एक पातळ थर असतो ह्या पिशवीमध्ये जो या पूर्ण पिशवीला बाहेरून तो मधून असतो आतमधून आणि त्याच्यामध्ये ते अन्न आलेलं असतं वरचं. मग त्याच्यामध्ये ते ऍसिड जो पित्त ज्याला आपण म्हणतो ते ऍसिड असतं, ऍसिड टाकलं जातं. पण ऍसिड जे असतं ते ऍसिड सौम्य जरी असलं तरी ते ऍसिड आपल्या शरीराला इजा करतं. मग ते इजा होऊ नये म्हणून ह्या पिशवीला आतून एक असा मऊ पातळ थर येतो, असा चिकट पदार्थ ऑटोमॅटिक तयार होतो. त्याच्यामुळे त्या ऍसिडचा परिणाम याच्यावर होत नसतो. जास्त ऍसिड झालं तर मग त्याच्यामुळे इथं जळाल्यासारखं, छोटस गरी पडल्यासारखं, इजा झाल्यासारखं होतं आणि मग तुमचं पोट दुखायला लागतं. पित्तामुळे पोट दुखताना अशा पद्धतीने ते घडलेलं असतं. सिक्रीशन के अलावा मुख्तलिफ आणि गैस्ट्रिक ते जे ऍसिड याच्यामध्ये आलंय, हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं ते ऍसिड आलं तर ते ऍसिड आणि आलेलं अन्न यांची अभिक्रिया होऊन आणखी छोट्या छोट्या कणांमध्ये ते अन्न तयार होत असते. पुढे करती है। ये गैस्ट्रिक जूसेस फूड में मौजूद कार्बोहाइड्रेट्स और प्रोटीन्स की डाइजेशन में अहम रोल अदा करते हैं। एक दिन में तकरीबन 1.2 से 1.5 लीटर तक गैस्ट्रिक जूसेस रिलीज होते 1.2 से 1.5 लिटर म्हणजे 1.2 लिटर पासून 1.5 लिटर पर्यंत आपल्या पोटामध्ये एक दिवशी ते ऍसिड तयार होत असते. त्याच्यामध्ये लागत असे याच्यामध्ये ते टाकलं जातं जसं आपण खातो तसं आणि त्याच्यासोबत त्याची अभिक्रिया होते. बघा त्या अन्नाच्या कणांना त्या ऍसिड मुळे ते आणखी तोडून छोट्या भागामध्ये विभागतंय, लहान करतंय. गैस्ट्रिक जूस में बहुत से कंपोनेंट्स शामिल हैं जैसा कि हाइड्रोक्लोरिक एसिड, इलेक्ट्रोलाइट्स और एक खास प्रोटीन डाइजेस्टिंग एंजाइम जिसे पेप्सिन कहते हैं। हाइड्रोक्लोरिक एसिड की वजह से गैस्ट्रिक जूस की पीएच हाईली एसिडिक होती है। इन गैस्ट्रिक जूसेस की मदद से और स्टमक की चर्निंग एक्शन की वजह से बोलस एक येलो थिक क्रीमी लिक्विड में कन्वर्ट हो जाता है जिसे काइन कहते हैं। स्टमक बहुत से सब्सटेंसेस एब्जॉर्ब कर लेता है जैसा कि ग्लूकोज, सिंपल शुगर्स और अमीनो एसिड्स वगैरह। इसोफेगस के एंड की तरह स्टमक के एंड पर भी एक मस्कुलर वाल्व मौजूद होता है जिसे पाइलोरस कहते हैं। इस वाल्व के ओपन होने से काइन स्मॉल इंटेस्टाइन में इंटर हो जाता है। जैसे ही स्टमक एम्प्टी होता है तो पाइलोरस वाल्व बंद हो जाता है ताकि फूड रिफ्लक्स यानी कि स्टमक आता त्या पिशवीच्या त्या जठराच्या खालच्या भागावर एक वॉल आहे, जसं वर परत अन्न जाऊ नये तसं खाली बी पटकन जाऊ नये म्हणून. ते बराच वेळेस मध्ये घुसळल्यानंतर पूर्ण बारीक झाल्यानंतर सगळे त्याच्यामध्ये ते ऍसिड, त्याच्यामध्ये टाकलेले वेगळे वेगळे काय घटक मिसळतात, ते सगळं मिळून मग नंतर काय होतं, त्या वालमधून ते अन्न तयार झालेलं पुढच्या आतड्याकडे पाठवलं जातं. तिथं जी प्रक्रिया आहे ती सुद्धा तिथं वर जसं आलं तसंच आहे. म्हणजे फूड की वापसी न हो सके। नंबर 5 स्मॉल इंटेस्टाइन। आता ही स्मॉल की म्हणजे लहान आतड्यामध्ये त्या पिशवीतून पुढे अन्न पाठवतात. ही छोटे अशी एक छोटीशी नळी आहे, लवचिक नळी आहे. लहान त्याचा आकार आहे, आकार लहान आहे.
तो किती आहे ते पण सांगितलं इंटेस्टाइन होती है। स्मॉल हे इंटेस्टाइन बघा, जिसे इथं हम आत अपनी मधला जुबान भाग. में छोटी आंत भी कहते हैं, ये हमारे हा लाल भाग जो दिसतो, हा लाल भाग, आणि त्याच्या बाजूने एक मोठी नळी, त्याला मोठं आतडं म्हणायचं. आतमध्ये जे आहे ते लहान आतडं, लहान नळी, पण ती लांब आहे, खूप लांब आहे, पण लहान आहे. आणि इथं मोठी नळी ती बाहेरून आहे, आणि मग त्यानंतर त्या लहान आतड्यातून मोठ्या नळीकडे जाण्याचा प्रवास बघा अंगाचा. एक यूजली कोई अशी नळी आहे ती. जिसका डायमीटर तकरीबन 2 इंच तक होता है। 2 इंच. स्मॉल इंटेस्टाइन के 3 पार्ट्स होते हैं, जिनमें ड्यूडिनम, जिजिनम और इली। आता हे लहान आतडं जे आहे त्या लहान आतड्याचे सुद्धा 3 भाग आहेत, आणि ते तिन्ही भाग आपल्याला फक्त नाव लक्षात ठेवायचे आहेत त्याचे आपल्याला. हे नाही, इंग्लिश मध्ये नाही, मराठीमध्ये दिलेले आहेत ते, नंतर ते आपण पाहू, त्याच्यामधले पाहिजे नंतर आपण ते. म्हणजे सुरुवातीचं, मधलं आणि शेवटचं असेच आहेत ते नाव, मराठीमध्ये देतो तुम्हाला नंतर, फक्त समजून घ्या. स्मॉल इंटेस्टाइन पैंक्रियाटिक जूस और बाइल की मदद से खाने को फर्दर डाइजेस्ट करने में हेल्प करती है। पैंक्रियाटिक जूस पैंक्रियास से रिलीज होता है और इसमें ऐसे एंजाइम्स होते हैं जो काइन में मौजूद प्रोटीन्स, फैट्स और कार्बोहाइड्रेट्स की ब्रेक डाउन करते हैं, जबकि बाइल हमारे लिवर में प्रोड्यूस होता है और गॉल ब्लैडर में स्टोर होता रहता है। ये बाइल डाइजेशन के दौरान गॉल ब्लैडर से बाइल डक्ट के थ्रू स्मॉल इंटेस्टाइन में रिलीज होता है। बाइल काइन में मौजूद फैट्स की डाइजेशन में अहम किरदार अदा करता है। स्मॉल इंटेस्टाइन की पोजीशन ड्यूडिनम में काइन की मिक्सिंग और डाइजेशन होती है, जबकि जिजुनम और इलियक पार्ट से डाइजेस्टेड फूड ब्लड में एब्जॉर्ब होता है। स्मॉल इंटेस्टाइन की इंटरनल लाइनिंग में एक खास किस्म के स्ट्रक्चर्स प्रेजेंट होते हैं। ते काय आहेत माहिती आहे का? त्या लहान आतड्यामध्ये असे छोटे 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 असे आकार आहेत मध्ये लहान, याच्यामध्ये रक्त आलेलं असते. त्या रक्तामध्ये त्या अन्नातले, या रक्तामध्ये ते घटक, अन्न घटक शोषून घेण्याचं काम करतात. हे याचा आकार पुढे एक स्पेशल एकच दाखवतो नंतर, म्हणजे लाई कहते हैं। अगर विलाई के इंटरनल स्ट्रक्चर को देखा जाए तो इसमें ब्लड वेसल्स का एक नेटवर्क मौजूद होता है। ये विलाई स्मॉल इंटेस्टाइन का सरफेस एरिया इंक्रीज करते हैं ताकि फूड ब्लड में मुकम्मल तौर पर एब्जॉर्ब हो सके। इस तरह स्मॉल इंटेस्टाइन में फूड की मुकम्मल डाइजेशन के बाद फूड का मैक्सिमम पोर्शन ब्लड में एब्जॉर्ब हो जाता है, जबकि फूड की डाइजेशन से प्रोड्यूस होने वाला वेस्ट स्मॉल इंटेस्टाइन से मूव करके लार्ज इंटेस्टाइन में पहुंच जाता है। नंबर 6, लार्ज इंटेस्टाइन। लार्ज इंटेस्टाइन जिसे हम इथं आलं हे मोठं आतड, त्या लहान आतड्यातून हा जो लाल रंग आता दाखवलाय ना, अशा पद्धतीचं ते मोठा आतड आहे. मोठ्या आतड्यामध्ये शेवटी अन्न येतं. बड़ी आंत भी कहते हैं। ये 5 to 6 फीट लॉन्ग मस्कुलर ट्यूब है। 5-6 फूट लांब इंटेस्टाइन इसलिए कहा जाता है क्योंकि ये असे आहे, या भागातून असं जातं हे से अन्न. छोटी होती है, लेकिन इसका डायमीटर यानी कि चौड़ाई स्मॉल त्याला मोठा आतड का म्हणते? तर त्याचा व्यास मोठा आहे, व्यास असं जाड मोठी मोठी नळी आहे ती, म्हणून त्याला मोठा आतड म्हणजे. त्याची लांबी फार नाही, लांबी कमी आहे त्याची, लय लांब नाही ते. लांब म्हणलं तर ही छोटी नळी खूप लांब आहे, फार लांब आहे ती या ठिकाणी. से बड़ी होती है, जो कि तकरीबन 3 इंच तक होती है। स्मॉल इंटेस्टाइन की तरह लार्ज इंटेस्टाइन को भी 3 पार्ट्स में डिवाइड किया जाता है। याचे भी 3 भाग आहेत, पण याचे 3 भाग आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, किंवा बघू आपण त्यावेळी ते बोलू तुम्हाला. कॉलन और रेक्टम शामिल है। सीकम लार्ज इंटेस्टाइन का फर्स्ट पार्ट है, जबकि कॉलन पार्ट सीकम को रेक्टम के साथ कनेक्ट करता है। स्मॉल इंटेस्टाइन से फूड वेस्ट ट्रेवल करके सीकम और फिर कॉलन में मूव कर जाता है। कॉलन में वेस्ट में मौजूद एक्सेसिव साल्ट्स और वाटर एब्जॉर्ब होकर ब्लड स्ट्रीम में इंटर हो जाती हैं, जिससे फूड वेस्ट सॉलिड फॉर्म में कन्वर्ट हो जाता है। इसके अलावा कॉलन में मौजूद बैक्टीरिया फूड वेस्ट को मजीद ब्रेक डाउन करते हैं, जिससे वेस्ट मुकम्मल डिग्रेड हो जाता है। इस स्टेज पे फूड वेस्ट को स्टूल या फीसिस का नाम दिया जाता है। कॉलन से आगे लार्ज इंटेस्टाइन का थर्ड पार्ट शुरू होता है, जिसे रेक्टम कहते हैं। कॉलन दिन में 1 से 2 बार स्टूल को रेक्टम की तरफ डिलीवर करता है। रेक्टम 8 इंच का एक चैम्बर है, जो कॉलन और एनस को आपस में कनेक्ट करता है। कॉलन से स्टूल रिसीव करना, उसे टेम्परेरीली स्टोर करना और इसे बॉडी से एक्सक्रीट करना रेक्टम के अहम फंक्शंस में शामिल है। नंबर 7, एनस।
डाइजेस्टिव ट्रैक्ट का लास्ट पार्ट एनएस है। एनएस दो एनल स्फिंक्टर मसल्स पे मुश्तमिल होता है, जिनमें इंटरनल और एक्सटर्नल स्फिंक्टर मसल्स शामिल हैं। एनएस के अपर पोर्शन की लाइनिंग में एक खास सेंसर मौजूद होते हैं जो स्टूल कंटेंट को डिटेक्ट करके ब्रेन को सिग्नल सेंड करते हैं कि ये स्टूल सॉलिड, लिक्विड या गैस किस फॉर्म में है। जबकि एनल स्फिंक्टर मसल स्टूल की इवैक्यूएशन यानी कि बॉडी से एक्सक्रीशन को कंट्रोल करते हैं, क्योंकि ब्रेन से स्टूल रिलीज के सिग्नल्स रिसीव होने पर रेक्टम कॉन्ट्रैक्ट करता है और स्फिंक्टर मसल्स रिलैक्स करते हैं, जिससे वेस्ट आसानी से बॉडी से एक्सक्रीट हो जाता है। इसके बरक्स अगर ब्रेन से स्टूल रिलीज के सिग्नल्स रिसीव ना हो तो रेक्टम रिलैक्स जबकि स्फिंक्टर मसल्स कॉन्ट्रैक्ट रहते हैं। इस तरह स्टूल रेक्टम में ही स्टोर रहता है। यही वजह है कि जब हम सो रहे होते हैं तो हमारे इंटरनल स्फिंक्टर मसल्स कॉन्ट्रैक्टेड फॉर्म में रहते हैं ताकि हमें बाथरूम ना आ सके, जबकि इंटरनल स्फिंक्टर मसल्स की रिलैक्सेशन होने से हमें बाथरूम की जरूरत पड़ती है, जिस दौरान स्टूल को टेम्परेरीली होल्ड करने के लिए हमारे एक्सटर्नल स्फिंक्टर मसल्स अहम रोल अदा करते हैं। तो होप सो आज की इस वीडियो से आपको कुछ ना कुछ जरूर नया जानने। चला, हा झाला आपल्याला माहितीचा, म्हणजे आपल्याला पाहायचं होतं की एकदा ती प्रक्रिया कशी आहे। आता आपण पाहूया आता आकृतीच्या सहाय्यानं समजून घ्यायचं। एकदा व्हिडिओच्या सहाय्यानं सगळी प्रक्रिया पाहिली तुम्ही, त्याच्यामध्ये हे सगळे घटक आपल्याला पाहता आले, हे सातही अवयव आपण तिथं पाहिले। आता आपल्याला पुढे एक एक गोष्ट कुठं काय तयार होतं, कशा पद्धतीनं पचन होतं ते आपल्याला पाहायचंय। आता हे 7 नाव लिहून घेतलेत का काही नंतर उशिरा आले? हे 7 तुमच्या अन्न नलिके म्हणजे अन्नाचा प्रवास आहे तो या 7 अवयवांमधून होत असतो। लिहिले सर। आणि इथं आहेत ते आता आता बघा पुढं लिहिलंय ना, लिहिलंय तुम्ही? हा हो सर। त्याच्यामध्ये आणखी 3 अवयव तुम्हाला मदतीला आहेत। याच्यामध्ये कोणते कोणते सांगतो तुम्हाला, तुम्हाला लिहून द्यावे लागतील, आपल्याला लिहून हे करावं लागतील। इथं हे अन्न इकडं जातं, बरोबर आहे, इथून इथं 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 या लहान आतड्यामध्ये फिरतं मध्ये इकडं, बरोबर आहे, नंतर मोठ्या आतड्यात येतं। परंतु हा जो साईडला जो आहे या ठिकाणी तो काय, इकडचा जो आहे तो हा वरचा, हा आहे यकृत, ज्याला लिव्हर म्हणतात, यकृत। या यकृतामध्ये काय पित्त तयार होतं, पित्त, इथं पित्ताशय आहे, हे हिरव्या रंगाचं ते पित्त। मग आणखी काय, पित्तरस असतो त्याच्यामध्ये। स्वादुपिंड पचनासाठी आवश्यक एन्झाईम्स म्हणजे काय जे लिक्विड असतं ते तयार करतं, हे स्वादुपिंड। इथं एक दिसतोय का हा आकार पिवळ्या रंगाचा, इथं हो सर दिसतोय। हा जो पिवळा आहे ना हा स्वादुपिंड आहे। पचनासाठी आवश्यक असणारे रस याच्यामध्ये तयार होतात, त्याला एन्झाईम्स म्हणतात। मग ते काय काय आहेत, कोणते कोणते ते आपल्याला पुढे लिहून द्यायला, फक्त अगोदर हे सगळे अवयव माहिती ठेवायचे। आणि आता एकदा पाठ करून टाकायचं तुम्ही म्हणतात, तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं, मलाशय आणि दूधद्वारातून ते अन्न चौथा बाहेर टाकून दिला जातो। आता स्वादुपिंडातले इथं दिलेले आहेत आपल्याला, पण ते नंतर पुढे गेल्यानंतर लिहून घेऊ आपण। पुढचा भाग बघा याच्यानंतर। सुरुवात कुठून झाली होती अन्न, आपण मगाशी पाहिलं का नाही तिथं? आता लिहायचं या, लिहिण्यासाठी हे समोर घेतलं आपण। बघा आता आपली सुरुवात अन्नाची सगळ्यात सुरुवातीला कुठून पचनाला सुरुवात होते, ते मुख, हे अवयव, तोंड ज्याला आपण म्हणतो, त्या तोंडापासून हे अन्न पचायला सुरुवात होती। सगळ्यात पहिला प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला आहे की अन्नाच्या पचनाची सुरुवात कुठून होते, कुठून होते? आपल्याला माहित आहे की इथंच अन्न पचन व्हायला सुरू होतं, म्हणजे इथंच ते लहान लहान व्हायला सुरू होत आहे। पहिलं इथून सुरू होत आहे। चला मुख, मग या तोंडामध्ये काय काय मगाशी पाहिलं ना आपण, या तोंडामध्ये पहिले दात आहेत, दुसरं काय जिभ आहे, मधली लाल जिभ आहे, आणि तिसरा घटक याच्यातला कोणता आहे, लाळ ग्रंथी। या ठिकाणाहून इकडून लाळ सोडली जाते मध्ये, इथं जिभेच्या खाली लाळीच्या ग्रंथी आहेत, इकडे दोन्ही साईडला आहेत, ठीक आहे, ही साईडची, ही इथं दाताच्या पुढे इथं इथं किंवा दाताच्या आतून या ठिकाणी आहे। जिभेच्या खाली सुद्धा लाळ ग्रंथी असतात, तुम्हाला लक्षात येतं ते बघितलं की? हा, मग आता लिहा 1 नंबर टाका खाली आणि तिथं लिहा तोंड किंवा लाळ ग्रंथी, माउथ
किंवा स्लॅवरी ग्लँड्स लिहिले. काय मराठीमध्ये लिहा, आपल्याला ते गरज नाही, इंग्लिशमध्ये थोडंच येणार आहे, मराठीत विचारलं जाणार आहे आपल्याला. हे लिहा, एवढं नाव टाका. सर दिसत नाहीये. नाही दिसत, नाही, दिसतंय जे मला. वरचं दिसत नाहीये. वरचं दिसत नाही, तिथून वर तू लहान नाही. त्याला आपण बघू, दुसऱ्याला दिसतंय का तुम्हाला? हा, स्वराज दिसतंय का? हॅलो सर. बोल ना बाळा. दिसतंय. दिसतंय ना? हा, त्याला दिसत नाही, त्याच्याकडे छोट एखाद्या वेळेस त्याची स्क्रीन मोठी झाली असेल. तिथं आहे मुख आणि लाळ ग्रंथी. 1 नंबर लिहायचा आपल्याला, मुख किंवा तोंड लिहा. तोंड, तोंडातून अन्नाला पचनाला सुरुवात होते. तोंड किंवा त्याला मुखही म्हणतात. मुख, मुखातून म्हणजे तोंडातून. हा, आणि त्याच्यात काय, लाळ ग्रंथी. त्या लाळ ग्रंथींची माहिती आहे, घ्यायची आहे आपल्याला. लाळ ग्रंथी आहेत, जिभेचं काम समजून घ्यायचंय. तिथं मुख पोकळी आहे, म्हणजे मध्ये मोकळी जागा आहे बरीच तोंडामध्ये, त्याच्यात अन्न इकडे तिकडे फिरवायला सोपं जातं. आणि इथं दात एक आहे, दात, टीथ, त्याला दात असं म्हणतात, आहे की नाही? लिहिलं का? हो सर. नक्की? हो सर. वा. हा, आता त्याच्या पुढे काय लिहायचं तुम्ही? याच्या पुढे असं 1 नंबर नाव देऊन असं लिहिलं की त्याच्या पुढे आपल्याला त्याच्यामध्ये एक पॉइंट लिहायचे. आता पहिला म्हणजे या 1 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला इथं पहिल्या असे आडवी रेषेवरून लिहा की अन्नाचे पचन मुखातच सुरू होते. लिहा त्याच्या पुढे अन्नाचे पचन. लिहा एक वाक्य, अन्नाचे पचन मुखातच सुरू होते. अन्नाचे पचन मुखातच सुरू होते. मुखात म्हणजे तोंडात, मुखातच सुरू होते. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. सुरुवात इथं आहे. पहिली सुरुवात, पहिलं टोक कोणतं आहे? तर अन्न पचन या प्रक्रियेचं पहिलं टोक तुमचं तोंड आहे. तोंडापासून सुरुवात होते, मुखात सुरू होतं मुख. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते अवयव आहेत? तर अवयव लिहा. या 2 नंबरचा पॉइंट. असं दुसरी रेषा आडवी ओढायची खालच्या ओळीला, तिथं लिहायचा अवयव. कोणते कोणते अवयव आहेत त्यात? पहिला अवयव आहे या दात, दुसरा अवयव आहे जीभ, आणि तिसरा अवयव कोणता आहे? लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी, लाळ ग्रंथी. झालं का? जीभ, दात, जीभ आणि लाळ ग्रंथी असे 3 घटक महत्वाचे आहेत. 3 पार्ट आहेत त्याच्यामध्ये. ते 3 जण मिळून काम करतात तोंडामध्ये. 3 अवयव आहेत तोंडामध्ये, 3 उप अवयव आहेत थोडक्यात. मग दात काय करतात ते लिहायची गरज आहे का? माहित आहे ना आपल्याला. दात हे ते अन्न चावून बारीक करतात, बरोबर? ते लिहायचं नाही, काय गरज नाही. मध्ये जीभ आहे. जीभ काय करते? जीभ ते अन्न फिरवण्यासाठी आणि गिळण्यासाठी मदत करते. हा दुसरा पॉइंट लक्षात ठेवा. जीभ जे आहे ना, गिळण्याचं काम जे आहे ते जिभेकडे आहे. आणि लाळ ग्रंथी काय करतात? लाळ ग्रंथी ह्या अन्नात, लाळ ग्रंथी काय करतात? आपल्या अन्नात लाळ तयार करतात. लाळ सोडतात आपल्या तोंडामध्ये ते सारखं. आणि त्याला काय, लाळेत कोणता घटक आहे महत्वाचा? अमायलेज. हा लिहून घ्या. अमायलेज हे विकर आहे. विकर, अमायलेज हे विकर स्टार्चचे पचन सुरू करते. स्टार्च म्हणजे पिठाचं, पिष्टमय पदार्थ जे असतात त्याचं पचन इथं सुरू होतं. ते स्टार्च आपण उद्या शिकणार कर्बोदकीमध्ये, पुढच्या तासिकेला शिकू आपण स्टार्च. अमायलेज हे विकर, एवढं लिहिलं तरी जमत आहे. अमायलेज विकर, आणि ते काम करते कंसातल्या स्टार्चचे पचन. एवढं वाक्य, एवढं लिहून घ्या. लिहा एवढा पॉइंट. कशामध्ये? लाळ ग्रंथीमध्ये. लाळ ग्रंथी लिहिलं सर. जीभ काय करते? जिभेचं आपण आताच बघितलं.
अन्नामध्ये लाळ मिसळून गिळण्यासाठी आणि मऊ घास तयार करण्यासाठी जिभेचं काम आहे. ते मध्ये असं घुसळलं जातं तोंडामध्ये, इकडं तिकडं फिरवलं जातं. एवढी माहिती इथं दात, टंग, जीभ आणि स्लायवा हे 3 घटक अन्नाचे तोंड, मुख याच्यामध्ये येतात. झालं का इथपर्यंत? हा, लक्षात ठेवायचं. हळूहळू ह्याच्या रिव्हिजन होतील त्यावेळेस समजून जाईल. आता काय? ग्रासनी. ग्रासनी म्हणजे इथं घसा, आपण ते गिळतो तिथं. आणि अन्न नलिका ही खालची नळी, बरोबर. इथं इथपासून, या घशापासून ती इथं पोटापर्यंत, इथपर्यंत ही अन्न नलिका आहे. बरं, ठीक आहे. इथं नाव दिलंय त्यांनी, अन्न नलिका. आता तुम्ही दुसरा पॉइंट टाका, ग्रास, हे अन्न नलिका आणि घसाल्या, ग्रसनी लिहिलंय त्यांनी, पण त्याच्यापेक्षा तुमच्या लक्षात राहतं काय? घसा. आपण काय म्हणतो? घशातून घास घेतो ना. घास कुठून घेतो आपण? घशातून. इथं नाही, घसा. सर वरी नाव टाकायचंय घास. इथं आहे ना, ग्रसनी लिहिलंय त्यांनी, ग्रासनी, ग्रसनी. हा, आणि अन्न नलिका असं द्या. लिहिलं सर. लिहिलं. हो, बघा काय काय माहिती इथं. आता इथं काय होतंय? इथं सांगितलं होतं ना की इथं इकडं श्वसन नलिका, इकडं पुढं श्वसन नलिका असते, इकडं फुफ्फुसाकडे हवा जाते, ती वरून नाकातून येते, आणि इकडून अन्न. हे या ठिकाणी मगाशी दाखवलं होतं की ह्या दोघांचं हा पडदा इथं बंद होतो, आणि हे जे अन्न आहे ते इथून खाली इकडं अन्न नलिकेत सोडलं जातं, ते सरळ इकडं पोटामध्ये येतं. कुठे येतं ते? जठरामध्ये. जठर आहे त्याच्यामध्ये येतं. बघा, ही श्वास नलिका नाही, हे चुकीचं. ही आहे अन्न नलिका. श्वास नलिका इकडे बाजूला आहे, ही अन्न नलिका. इथं नाव. याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत ते लिहा अगोदर. हे घसा, एक पॉइंट लिहा, घसा. घशाच्या नंतर दुसरी अन्न नलिका. हे 2 मुद्दे आहेत. अन्न नलिकेतून ते अन्न कुठं जातं? पुढं जठर. जठर बघू आपण. आता हे अन्न जात असताना कसं जातंय? डायरेक्ट ह्या नळीतून खाली पडतं का? नाही, ते असं चिटकून चिटकून हळूहळू हळूहळू खाली सोडलं जातं. आपल्या इथून पुढच्या ज्या सगळ्या नळ्या ज्या आहेत ना, त्या नळ्या ऑटोमॅटिक आकुंचन प्रसरण पावत असतात. इथून पुढं लहान आतडं, मोठं आतडं, याच्यामध्ये ते असं लहान मोठे होत राहतं. ऑटोमॅटिक त्याचं 24 तास काम चालू आहे, आणि मग त्याच्यामुळे ते हळू हळू अन्न पुढे सरकत असतं. त्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हे जो घसा आहे ना, घसा किंवा ग्रसनी, हा जो भाग आहे ना, इथं काय, हे दोघांचा कॉमन मार्ग आहे. एवढंच फक्त ती माहिती इथली महत्वाची. हा सामायिक मार्ग, कॉमन मार्ग तिथला. हो सर. आणि ही इथला जो हा पडदा आहे ना, या पडद्यामुळे आपल्याला श्वसन मार्गाचं संरक्षण होतं आणि अन्न नलिकेमध्ये जातं. एवढी माहिती इथं आपल्याला महत्वाची आहे. ठीक आहे, हे दुसरा पॉइंट टाकला. तिसऱ्या पॉइंट मध्ये बघू आपण पुढं काय ते. आता आलं अन्न जठर मध्ये. जठराचा आकार कसा आहे? जे आकाराचा आहे. लिहा, जठर नाव लिहा अगोदर. जठर 3 नंबर आहे ना? किती नंबर आहे आता? 3 नंबर. जठर. आणि त्या जठर मध्ये पॉइंट लिहायचे. पहिला पॉइंट काय लिहायचं आपल्याला? आकार कसा आहे त्याचा? जे. आकार कसा आहे? लिहा, आकार जे अक्षराचा आकार आहे. हा, पुढे ते कशाचं बनलंय ते लिहा. स्नायूंनी बनलेला अवयव. लिहा, स्नायूंनी बनलंय ते. कशाने? स्नायूंनी बनलाय. स्नायूने बनलेला अवयव. हे स्नायूनेच बनलेले असतात, पण हा सुद्धा पूर्ण जठर हा स्नायूने बनलेला असतो. त्याचं कारण पुढे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 4 तास अन्न साठवून ठेवलं जातं. 2 ते 4 तास याच्यामध्ये अन्न साठवलं जातं. वेगवेगळे त्याच्यामध्ये
घटक मिळवले जातात, पित्त आहे ते ऍसिड मिसळलं जातं, त्यांच्यासोबत त्याची क्रिया होते, हे सगळं काम याच्यामध्ये होत असतंय. आणि ते असं गप्प राहत नाही त्याच्यामध्ये ते अन्न, सारखं असं घुसळलं जातंय, आपण मगाशी पाहिलंय त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आणखी काय लिहून घेण्यासारखं आहे का तिथं, काय त्याच्यातून त्या पिशवीच्या भिंतीतून, म्हणजे त्या जठराचा जो भिंती आहेत ना त्याच्यातून काय एक स्त्राव त्याच्यातून त्याच्यामध्ये सोडला जातो, त्याचं नाव आहे हे जठर रस. जठर रस. मग त्यात काय महत्वाचं, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl हे जे आहे त्याला पित्त म्हणतो आपण, ऍसिड आहे ते पित्त. ते तुमच्या शरीराला अन्न पचवण्यासाठी महत्वाचं आहे. हे आम्ल म्हणजे काय, ऍसिड आहे, ऍसिड. लिहा तिथं आपल्याला जठर रस. लिहिलं काय याच्या खाली, जठर रस. स्नायूंनी बनलेले त्याच्या खाली लिहा जठर रस. फक्त पॉइंट लिहायचे तुम्हाला पाठ करण्यासाठी. पुढं लिहिलं सर. त्याच्यामुळे काय होतंय, जंतू नष्ट होतात आणि पेप्सिनला सक्रिय करण्यासाठी ते पुढं. पेप्सिन काय आहे, पेप्सिन हे इथं प्रथिनांचं विघटन या ठिकाणी होत आहे, प्रथिनांचं. पण ते प्रथिन काय ते माहित नाही तुम्हाला, नंतर इथं त्यावेळेस पाहू आपण, नंतर पुढच्या टप्प्यात बोलू. पचनानंतर अन्नाचं रूपांतर अर्धद्रव रूप पाकात होतं. अगदी आता इथून गिळताना जेवढा मऊ घास होता त्याच्यापेक्षा पातळ भाग करून तो असा मऊ पाकासारखा तयार केला जातो. नंतर त्याला इथं नंतर ते काय केलं जातं, याच्यातून या जठरातून त्याला पुढे ढकललं जातं, इथं येतं ते. त्यावेळेस तोंड उघडलं जातं त्याचं आणि ते या नळीतून लहान आतड्याकडे अन्न जातं. पुढं पुढं कुठं जात आहे, लहान आतड्याकडे. म्हणून आपल्याला पुढचा पॉइंट टाकायचा जातात, 4 नंबरला लिहायचं लहान आतडे. लहान आतडे. आता लहान आतड्यात काय काय त्याची काय वैशिष्ट्य, लिहा लहान आतडे. किती नंबरचा पॉइंट हा, चौथा नंबर टाका. 4 नंबरला लहान आतडे. लहान आतडं कुठे आहे, आतमध्ये. मोठ्या आतड्याच्या ह्या मोठ्या आतड्याच्या आतमध्ये येते, मधून आहे. हो सर. त्याच्यात काय काय काम आहे, तिथं अन्नाचं पूर्ण पचन होतं. इथं अन्नाचं पूर्ण पचन होतं लहान आतड्यामध्ये. लहान आतड्याचे 3 भाग आहेत ते नंतर. तर पोषक तत्वे रक्तात शोषली जातात, त्या लहान आतड्यामधूनच ते अन्नातले घटक शोषून घेतले जातात आणि शरीराला ते पोषक तत्व पुन्हा रक्तवाहिन्यातून पोहोचवले जातात. ह्यातले लिहायचं काय काय पॉइंट इथं दिलेले बघा. याचे 3 प्रमुख भाग आहेत. याच्यामध्ये आम्लयुक्त अन्न त्याच्यामध्ये येते सुरुवातीला, यकृत, स्वादुपिंडातून त्याच्यामध्ये पाचक रस मिळवले जातात. लिहा त्याच्यामध्ये, लिहा तुम्ही आता. स्वादुपिंडातून पाचक रस मिळवले जातात असं लिहा. तर कुठून कुठवर लिहायचे, नाही असंच लिहायचं, फक्त मी सांगितलेले शब्द लिहा. अगोदर पचन संस्थेचा सर्वात लांब भाग, एक एक पॉइंट देतो तुम्हाला, लिहा. असे आडवी रेष ओढायची आणि तिथे लिहायचं पचन संस्थेचा. जेवढं लिहिलंय तेवढंच वाचायचं आपल्याला, तेवढंच महत्वाचं आहे. हो सर. संस्थेचा सर्वात लांब भाग आहे तो कोणता, लहान आतडा. सर्वात लांब, लांबी जास्त आहे त्याची, लांब भाग. त्याच्यानंतर काय, किती लांब आहे ते, त्याची लांबी सुमारे 6 मीटर असते. लिहा 18, 20, 22 फूट लांब असतं ते. सरासरी त्याची लांबी किती आहे, 20 ते 22 फूट म्हणण्यापेक्षा मीटर मध्ये सांगितलं, 6 मीटर. थोडंफार इकडे तिकडे 6च मीटर असतं.
लिहिलं सर. अंत्यभाग भिंतीवर बोटासारखे ग्लुकोज, अमिनो आम्ले आणि फॅटी आम्ले रक्तात शोषली जातात. इथून अन्नाचं शोषण होतं. काय होतं इथून? या लहान आतड्यामध्ये काय केलं जातं? पोषक तत्वे रक्तात शोषली जातात. अन्न घटकांचं शोषण होतं तिथं. अन्न घटक किंवा पोषक तत्व शोषण असं लिहायचं तिथं. शोषून रक्तात घेतले जातात. अन्न घटक शोषण. तिथं रक्तामध्ये काय असं असतात ते. त्या लहान आतड्यामध्ये असे छोटे 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 उंच खाली अशा आकाराचे हे त्याच्यामध्ये त्याच्या साह्यानं शोषलं जातं ते. त्याची सुद्धा माहिती दिलेली पुढे आपण बघू. त्याला काय म्हणतात? इथं दिलंय. त्यांना विलाय म्हणतात. लिहिलं का? आणि त्याच्यामध्ये काय आहेत आणखी इथं लिहा. पाचक रस मिसळले जातात. लहान आतड्यामध्ये या अन्नामध्ये काय मिळतात पुढं? पाचक रस. कोणते कोणते ते पुढे दिलेत लिहू आपण. पाचक रस फक्त लिहा. ते पुढे दिलेले पुढे दाखवले जातात. समजलं? इथपर्यंत कळलं? हो सर. पाचक रस मिसळतात. पुढचा पॉइंट. आता टाका मोठे आतडे. 5वा पॉइंट. हा मोठं आतड, मोठे आतडे 5वा पॉइंट आहे. लिहा 5 नंबर. मोठे आतडे. किती याची लांबी? हे मोठा आतड का? त्याचा व्यास मोठा आहे म्हणून म्हणायचं. त्याच्या नावातच आहे त्याचा. ते 1.5 मीटर लांबीच आहे. मोठा आतड किती आहे? 1.5 मीटर लांब. 1.5 मीटर लांब. लांबी त्याची 1.5 मीटर आहे. हा मोठा भाग इकडचा. बाहेरच आहे. आलं लक्षात? लहान आतड्यानंतर उरलेलं न पचलेलं अन्न म्हणजे चोथा राहिलेला त्या मोठ्या आतड्यामध्ये इकडून येतो तो. इकडून इथे येतो आणि नंतर वर जातो तो चोथा आणि याच्यातून तो परत ना बाहेर टाकला जाणार. ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं जर कार्य काय असेल तर ह्याच्यात पचन क्रिया होत नाही. पचन होत नाही. आता पचनचं संपलं. लहान आतड्यामध्येच अन्न पचवलं जातं आणि शोषून घेतलं जातं. मोठ्या आतड्यात पचन होत नाही. तिथं फक्त पाणी शोषण केलं जातं. लिहा पचन क्रिया नाही. तिथं एवढा पॉइंट लिहा. पचन क्रिया नाही. पण काय शोषलं जातं तिथं? न पचलेल्या अन्नातलं पाणी शोषलं जातं. सगळ्यात शेवटी पाणी घेतं. पाणी काढून घेतलं जातं नंतर मोठ्या आतड्यातून. लहान आतड्यातून पाणी घेतलं जात नाही. फक्त अन्न घटक निवडून घेतले जातात. बघा. हो सर. आणि काही खनिज किंवा क्षार तिथं मिनरल्स किंवा साल्ट या ठिकाणी काय खनिज किंवा क्षार काही खनिज इथून घेतली जातात आणि शेवटी क्षार सुद्धा इथूनच शेवटी मोठ्या आतड्यातून शोषले जातात. सर खनिज क्षार म्हणजे काय आहे बघायचंय ना आपल्याला. खनिज म्हणजे तुमच्या शरीराला छोट्या छोट्या गोष्टी माहिती म्हणजे आवश्यक असतात. जसं आपण म्हणतो ना हिमोग्लोबिन कमी झालं तर तुम्हाला एचबी कमी होतो. तो कशाने होतो? लोहाच्या कमतरतेमुळे. लोह म्हणजे काय? लोखंड. लोखंडाचे सुद्धा छोटे छोटे लोखंड सुद्धा तुमच्या शरीराला गरजेचं असतं. पण ते कसं अन्नातून मिळतं आपण उद्या बघणार. आणि क्षार म्हणलं तर मग साल्ट, थोडक्यात मीठ म्हणायचं. खनिज क्षार खनिज वेगळे वेगळे खनिज आपल्याला लागतात. मिनरल्स म्हणतात त्याला. आपण पाणी पितो बघा काही बाटले त्याला लिहिलेलं असतं मिनरल वॉटर. आता आपण फक्त डिस्टिल वॉटर पितो. मिनरल वॉटर सुद्धा असतं तसं. मिनरल्स म्हणजे खनिज. जसं
अन्नासोबत आपल्याला खनिजांची काही घटकांची गरज असते. ते कोणते कोणते खनिज आहेत उद्या आपण एक 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 बघणार आहेत. हे महत्वाचं आहे की इथं पाणी शोषलं जातं. लहान आतड्यात पाणी शोषत नाही, मोठ्या आतड्यामध्ये शोषतात. बघा तुमच्या लक्षात येतं. न पचलेल्या अन्नातलं म्हणजे आता खाली राहिलेला जो चोथा आहे तो इथं आल्यानंतर याच्यामध्ये ते पाणी शोषायला सुरुवात होते. पाणी घेतलं जातं काढून आणि मग उरलेल्या अन्नाचा जो अधिक घट्ट होऊन तो मल तयार होतो. चोथा थोडक्यात. मोठ्या आतड्यात उपयुक्त बॅक्टेरिया असतात. उपयुक्त बॅक्टेरिया सुद्धा याच ठिकाणी पाहायला भेटतात आपल्याला. उपयुक्त बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू असतात. जीवाणू आपण दही खातो ना, त्या दह्यात सुद्धा लहान लहान जीवाणू असतात, पण ते आपल्या शरीरासाठी फायद्याचे असतात. काही जीवाणू हे आपल्याला आजार होतात जीवाणूमुळे, पण काही आपल्या शरीरासाठी फायद्याचे असतात. ते जीवाणू कुठे राहतात? या मोठ्या आतड्यामध्ये असतात ते जीवाणू. आणि याच्यातला आणखी एक महत्वाचा भाग आहे इथं की व्हिटॅमिन के. आता ही व्हिटॅमिन काय ते पण आपल्याला उद्या शिकायचं, नंतर पुढे शिकायचं. व्हिटॅमिन के एवढं एक लिहून घ्या तिथं. पाणी शोषलं जातं, बॅक्टेरिया असतात आणि व्हिटॅमिन के. आता मराठीतच लिहा, व्हिटॅमिन के के असं द्या फक्त. हो सर. हे जीवाणू पचन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठीही उपयुक्त, म्हणजे हे आपल्या फायद्याचे जीवाणू या ठिकाणी याच्यात पाहायला मिळतात. महत्वाचे पॉइंट आहेत. मोठ्या आतड्यात अन्नाचं पचन होत नाही. पाणी व खनिज क्षारांचं शोषण इथून केलं जातं, इथून शोषले जातात. उपयुक्त जीवाणू व्हिटॅमिन के तयार करण्यास मदत करतात आणि शेवटी मल तयार होऊन तो गुदाशयाकडे पाठवला जातो. इकडे येतो तो मलाशयाकडे पाठवला जातो इकडं. आणि नंतर शेवटचा भाग राहिला अन्न नलिकेतला. शेवटचा पॉइंट असा आहे, काय राहिले का नाही घ्या पुढे. मलाशय आणि गुदद्वार लिहा. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचा अंतिम टप्पा. मल किंवा घन टाकाऊ पदार्थ म्हणजे चोथा. मल किंवा चोथा तात्पुरता साठवण्याचं काम मलाशयामध्ये होतं. इथं मलाशय. सर हा 6वा पॉइंट आहे. 6वा आहे का? 7वा दिलंय. 7व्याला आलो ना आपण. आता 7व्याला चालू असं बरोबर आलं का? पण जे असेल ते लिहा तुम्ही. लिहा तिथं मलाशय किंवा गुदद्वार. याच्यातून तिथं काय केला जातो? चोथा बाहेर टाकला जातो, मल साठवला जातो मलाशयामध्ये आणि गुदद्वारातून तो बाहेर चोथा टाकून दिला जातो. उत्सर्जन त्याला म्हणतात. मलाशय. एवढेच पॉइंट महत्वाचे आहेत. हा पचन संस्थेचा शेवटचा भाग. गुदद्वार हा पचन संस्थेचा शेवटचा भाग आहे. झालं का? थांबा सर, थोडं राहिलंय. एवढंच नाही, काही नाही. अगोदर ही नाव टाकायचं फक्त आपल्याला. हे जे मोठं नाव आहे ना, मलाशय आणि गुदद्वार, एवढं लिहा. त्याच्यामध्ये लिहा मलाशयामध्ये घन टाकाऊ पदार्थ किंवा मल साठवणे, तात्पुरता साठवणे. मल तात्पुरता साठवणे. मल म्हणजे चोथा. घन टाकाऊ पदार्थ म्हणजे चोथा, शिल्लक राहिलेला भाग. तो साठवून ठेवण्याचं काम मलाशयात केलं जातं. झालं. आणि नंतर गुदद्वारातून ते शेवटचा भाग आहे, त्याच्यातून हा मल बाहेर टाकला जातो. त्याला उत्सर्जन म्हणायचं. शरीरातील उपयोग नसलेला टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणं, उत्सर्जन तिथून होतं.
छोटे छोटे शब्द ते लक्षात ठेवा. उत्सर्जन म्हणजे तो स्वतः बाहेर काढून टाकणं. इथं अन्न ही जी आहे अन्न नलिकेचा हा शेवटचा भाग आणि इथं अन्न नलिका आपली पचनक्रियेचा हा शेवटचा पॉइंट आहे. पचनक्रिया इथं संपते. पण आता याच्यामध्ये आणखी काय काय राहिले लिहून घ्यायचं ते पुढं आहे, आपण बघू. हा लिहू आपण ते. झालं का इथपर्यंत हो सर. सगळ्यांचं? हो सर. एक मिनिट. मग आता हा झाला सरळ सरळ मार्ग सांगितलेला. नंतर पुढे जे घटक आहेत ते त्याच्यातले मग कुठं काय आहे, कसं असतंय, त्याच्यात कोणते रस मिसळले जातात, कोणते रस कुठं तयार केले जातात, याचे आजार कोणते आहेत, ही सगळी माहिती याच्यामध्ये आहे. आपण बघू. ऍसिडिटी कशी होती ते कळलं, ते एक एक सांगतो नंतर. घ्या पुढं. पहिला पॉइंट लिहा. सहाय्यक पचन ग्रंथी कोणत्या होत्या तिथं दाखवतो मी तुम्हाला. एवढं लिहून घ्या माझ्यासोबत. सहाय्यक पचन ग्रंथी त्यातला पहिला पॉइंट आहे. पहिली पचन ग्रंथी कोणती आहे? यकृत. त्याच्यात पित्तरस तयार होतो. यकृत. त्याच्यात पित्तरस. पित्तरस म्हणलं की यकृत लक्षात ठेवायचे. यकृतात पित्तरस तयार होतो. यकृतात अन्न जातं का रे? नाही. तुम्ही सांगताय का? यकृताकडे अन्न नाही गेलं, अन्न जठरामध्ये गेलं आणि ते यकृतातला पित्तरस परत त्याच्यामध्ये सोडला जातो. दोन. दुसरा पॉइंट पित्ताशय. पित्ताशयामध्ये तो साठवला जातो. त्याच्या खालीच असतं ते तयार होतं आणि पित्ताशयामध्ये ते पित्त साठवलं जातं. पित्तरस साठवणे. साठवणे. 3 नंबरचा पॉइंट. त्याच्यातला आणखी काय सहाय्यक ग्रंथी कोणत्या? स्वादुपिंड. दाखवतो मी ते कुठे आहे ते. मी लिहा. स्वादुपिंड. मग असे बघितले आपण. पचनासाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स तयार करतात. त्याला आपण काय म्हणलो होतं एन्झाईम्सला मगाशी? इंटेस्टाईल काय? नाही, इंटेस्टाईन ते हे असतं, आतड्याला म्हणतात. मला इंटेस्टाईल ऐकू आलं. जे आहे ते लिहा. सांगतो नंतर आणखी. पाचक रस. स्वादुपिंडामधून काय? पाचक रस. एक मिनिट. सगळे काढले आपण.
लिहा पचनासाठी आवश्यक एन्झाईम्स. एन्झाईम्स म्हणजे पाचक रस असतील ते एन्झाईम्स. सध्या असंच लिहा, पुन्हा त्याला क्लिअर करू. पुढचा पॉइंट लिहा त्याच्यातच. कोणते कोणते बघा ते स्वादुपिंडामधून. अमायलेज आणि लायपेज. लिहा दोन, अमायलेज आणि लायपेज. आणि 2 नंबरचा लायपेज. लायपेज स्टार्च मध्ये पहिल्याच्या पुढे आणि ट्रिप्सिन. ट्रिप्सिन प्रथिनांचा. आता हे उद्या शिकावं लागतं तुम्हाला, कोणते कोणत्या कामाचे ते. सर हे उद्या पॉइंट शिकायचे तर. हा पुन्हा इथं प्रथिन लिहायचे याच्यापुढे. प्रथिने पचन करण्यासाठी. लायपेजच्या पुढे लिहायचे तुम्हाला स्निग्ध आणि कार्बोहायड्रेट्स. स्निग्ध पदार्थांचं पचन हे करतात. स्निग्ध स्निग्ध पदार्थ ते काय कशाला म्हणतात ते माहित नाही तुम्हाला. तेल जे असतं ना ते स्निग्ध पदार्थामध्ये. अमायलेज याच्यात कर्बोदकांचं पचन होतं. तिघासाठी 3 घेऊन घ्या. हा महत्वाचा पॉईंट. फार जर पुढे गेलं तर एवढं माहिती पाहिजे, गरज नाही लागणार याची. असू द्यात आपल्याला. झालं. झालं का इथपर्यंत? हो सर सगळं झालं. अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज हे 3 जण आहेत त्याच्यामध्ये स्वादुपिंडात. आता हा स्वादुपिंड कुठे माहित आहे का तुम्हाला? झालं का इथपर्यंत लिहायचं? हो सर. स्वादुपिंडाचं कुठं दाखवलं होतं? नाही दाखवलं पाहिजे. हे स्वादुपिंड हे ते रस आता सांगितलेले पाचक रस म्हणायचं त्याला. हे पिवळ्या रंगाचं जे आहे ते स्वादुपिंड. याच्यात ते तयार होतात आणि याच्यातून हळूहळू ते कशात सोडले जातात? या लहान आतड्यामध्ये सोडले जातात एन्झाईम्स. पाचक रस या स्वादुपिंडामध्ये तयार होतात. हे वर आहे हे पित्ताशय, पित्त साठवून ठेवण्याचं काम करत आहे. आणि हा जो वरचा आकार आहे याच्यामध्ये पित्त तयार होतं. यकृत आहे ते. पित्तरस तयार करण्याचं काम त्याच्यातून होतं. त्या जठरामध्ये ते सोडलं जातं. याच्यात साठवून जोडलेलं असतं. तिथं स्त्राव होतं सारखं. ट्रिप्सिन. आता काय राहिलं यातला भाग सांगा. संपले का? सर संपले वाटतं. नाही, या पुढं. स्वादुपिंडामध्ये रस तयार होतात. ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज. पित्ताशयामध्ये पित्त साठवून ठेवण्याचं काम. यकृतामध्ये पित्तरस तयार करण्याचं काम. जठरामध्ये अन्न घुसळण्याचं काम.
झाले. एक भाग राहिला आहे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी थांबा लगेच देऊन टाकू म्हणजे आपल्याला थांबता येईल. झालं नाही, घ्या पुढचा पॉइंट. नाही पण हे आता थोडस डीप मध्ये घेतल्यानंतर तुमच्या कानाला असतं पचनक्रिया. पुढच्या टप्प्यामध्ये आपण ह्याचे आजार होऊ. बरं, ही निरोगी ठेवायची, समजा पचन संस्था आपल्याला निरोगी ठेवायची, कशी ठेवतो आपण? पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी काय करावं लागेल? पचन संस्थेचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करावं लागतं? ही झालं लिहायचं, लिहा. हो ही सर. पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? पचन संस्था निरोगी राहण्यासाठी चांगलं चाललं पाहिजे, पचन नीट झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय काय करायचं? सोपे सोपे 2-3 पॉइंट आहेत, ते सांगतो तुम्ही. भरपूर पाणी प्यावं. भरपूर म्हणजे सारखं पाणी पित नाही बसायचं, पण भरपूर पाणी प्यायचं. तहान लागली की पाणी पिलं पाहिजे. 2 नंबर, आहारात फायबरचा समावेश करायचा आहे. आता हे फायबर एवढ्याच ठिकाणी भेटतंय. फायबर हे घटक आहे. कर्बोदके ते लिहू नका, राहू द्या, फक्त मी सांगतो. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, ठीक आहे ना. आणि हे काय मगाशी सांगितलेले ते खनिजे, जीवनसत्वे आणि पाणी शरीरामध्ये, हे सगळे ते आपले अन्न घटक आहेत ना, ते शिकायचे नंतर. एक पॉइंट आपल्याला ते कशात असतात, कशातून मिळतं, काय केल्यानंतर. तर मग या कर्बोदकामध्ये एक घटक असतो, याचे 3 पॉइंट आहेत. त्याच्यातला एक असतो फायबर, तो लक्षात ठेवा. फायबर म्हणजे काय असते सांगतो तुम्हाला. स्वतः म्हणायचं थोडक्यात काय, तो सालीमध्ये असतो. साल किंवा भाज्यांचे देठ, जे पचन होत नाही असा भाग, त्याला फायबर म्हणायचं. फायबरचं सेवन जास्त करायचं. फळांचे कातडे, त्याच्यामध्ये असतं ते फायबरचा. आहारात फायबरचा वापर करावा जास्त. आहारात फायबरचा वापर करावा. फायबर म्हणतात त्याला, मराठीत लिहून घ्या, तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थाचा वापर. करावा, हे महत्वाचं आहे. मग तुमची पचन संस्था व्यवस्थित चालते, पचन प्रक्रिया व्यवस्थित होते. तिसरा एक पॉइंट लिहून घ्या. अन्न हळूहळू आणि चांगलं चावून खावं. अन्न हळूहळू आणि बारीक चावून. सर, एक घास 32 वेळा चावायचा. आता नाही चावत तेवढा, पण बारीक चावून ते खाल्लं पाहिजे. गडबडीमध्ये कसतरी पटपट गिळायचं झालं असं करायचं नाही, त्यानं मग प्रॉब्लेम निर्माण होतात. बारीक चावून खावं. हे 3 पॉइंट फक्त आपल्या पचन संस्था निरोगी राहण्यासाठी महत्वाचे, लक्षात ठेवायचे, सोपे. आणि 3 आजार, तुमच्या पोटाच्या संदर्भातले 3 आजार मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आजार म्हणजे रोग नाही ते, पण पचन क्रिया नीट नाही झाली तर तसे प्रॉब्लेम निर्माण होतात. ते कोणते प्रॉब्लेम आहेत ऐका. पहिला आहे ऍसिडिटी तयार होणं, त्यानं प्रॉब्लेम येतो पचन प्रक्रियेला. उलट्या होतात तुम्हाला, कुणाचं पोट दुखतं. ऍसिडिटी म्हणजे पित्ताचा आजार ज्यांना होतो. पित्त, जास्त पित्त होणं. पित्त थोडं प्रमाणात असेल तर, जास्त पित्त व्हायला लागलं तर उलट्या होतात. काही जणांचं डोकं दुखतं, तो एक आजार होतो.
पचन संस्थेमध्ये आणखी एक प्रॉब्लेम निर्माण होतो, ते म्हणजे पोट साफ न होणं, त्याला म्हणतात बद्धकोष्ठता. आणि बद्धकोष्ठता कशामुळे राहते? फायबर घेतलं की हे तंतुमय पदार्थ खाल्ले की ही बद्धकोष्ठता कमी होते. तंतुमय पदार्थ खाल्ले पाहिजे. त्याच्यासाठी भाज्यांच्या देठांचा वापर करायचा, त्या भाजीमध्ये देठ टाकायचे. काही चिक्कू खातात बघा काही जण डायरेक्ट सालीसहित, किंवा आंबे खातात काही जण सालीसहित. ती साल पचन होत नाही आणि मग ते पोट साफ होण्यासाठी फायद्याचे असते. हे बद्धकोष्ठता हा कशाने कमी होतो? तंतुमय पदार्थांमुळे. 3. तिसरा एक आजार याच्या संदर्भात महत्वाचा प्रॉब्लेम निर्माण होणारा, पोट फुगणं किंवा गॅस होणं. गॅस होऊन पोट फुगतं ना, पोट फुगणे. झाले का? 3 आजार. थोडक्यात आजार नाही ते, पण ते पचन प्रक्रिया सुरळीत नाही चालली की असं बिघडल्यासारखं वाटतं. याच्यामुळे पोट नीट नाही असं. हे 3 घटक त्यातले सहज फक्त पॉइंट आहेत का, तर ते पुन्हा नंतर अभ्यास करताना मध्ये येतात. कशाच्या? या अन्न घटकांच्या मध्ये येतात. ते हे अन्न घटक येतात. हे एक अन्न घटक आपल्याला, पहिला अन्न घटक शिकायला असाच 1 तासाचा पूर्ण तुमचा वेळ लागणार आहे कर्बोदके शिकण्यासाठी. त्याच्यामध्ये असतात पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च, फायबर आणि आणखी काय, असे 2-3. म्हणजे एक पॉइंट आपल्याला हा शिकायचा आहे नंतर. 1, 2, 3, 4, 5. याच्या अभावी कोणते रोग होतात, हे कशातून मिळतं, याचं पचन कसं होतं, हे सगळ्या गोष्टी शिकायच्या उद्यापासून. आज पचन संस्थेचा महत्वाचा पॉइंट हा एवढे होते. ते तुम्ही वाचा, लक्षात ठेवा, व्हिडिओ नंतर पहा, आणखी एकदा पहा, पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं ती आणखी थोडीशी वेगळ्या पद्धतीने एक पॉइंट सांगितलाय, दाखवलाय, जनरल माहिती भेटली, पण तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीनं फक्त महत्वाच्या पॉइंटवर हायलाइट करून ती दाखवा. पचन संस्था महत्वाची असल्यामुळे 2-3 वेळेस 2-3 टप्प्यात घेतला जाईल तो भाग. एवढं लक्षात ठेवा. लहान लहान पॉइंट लिहून घेतलेले वाचून काढा, ते पाठ करून ठेवा, कारण प्रश्न त्याच्यावरच येतो. सर मी आज राजधानी ठरवलं होतं. राजधान्या पाठ केल्या? वा वा, खूप छान, बेस्ट. झाल्या का सगळ्या पाठ? मग सर आज 20 केल्या. ओके ओके. सर तुम्ही 5चा क्लास का घेत नाही? कोणता 5चा? सकाळी 5ला वेळ नसतो ना, त्यावेळेला व्यायामाला जावं लागतं. मग 5ला क्लास घेतला तर 7ला लगेच कसा घेणार? श्रीश, ऐक बस. श्रीश लिहून घेतलं का हे सगळं, का पाहिलं फक्त? हॅलो सर. पाहिलं का लिहिलं फक्त? काय केलं? लिहून घेतलं नाही तू? सर लिहिलं नाही तू? लिहिलं नाही? हा सर लिहिलोय सर. बस एवढंच लिहून कसं चालेल? मगापासून सांगितलेलं थोडं तुमचा आवाज नीट येत नाहीये. मगापासून सांगितलेलं लिहिलं नाही, गणित लिहित नाही, काहीच करत नाही वाटतं तू. लिहून घेतोय का? एका दिवशी दुकानावर सर घेतलंय लिहून. रजिस्टर तयार करून ठेव चांगले. एका दिवशी दुकानावर येऊन तपासून देतो मग. हो हो सर करतोय, लिहितोय. विषयाचं सगळं रजिस्टर मध्ये लिहिलेलं पाहिजे मला. एक स्वाध्याय सोडवलेली फाईल पण पाहिजे सोबत, किंवा ते पण रजिस्टर पाहिजे सोबत. सर मी लिहितो पण अक्षर चांगलं नाही माझं. सर अक्षर कसं काय असं? मी लिहितो पण अक्षर. हे बघ, तुला तर समजत आहे का नाही तू काय लिहिलंय ते? आता माझं तरी कुठे चांगलंय, पण माझी मला वाचता येते. हो सर. बस तेवढं झालं की झालं. हा, बर. आपलं अक्षर आपल्याला चांगलंच म्हणायचं, थोडंच म्हणायचं असतंय माझं नाही चांगलं. सर तुम्हाला ते क्वेश्चन्स टाकले होते 22 का 25 क्वेश्चन्स टाकले होते तुम्हाला व्हॉट्सअपवर. तुम्ही आन्सर्स नाही दिले. पण त्याचे आन्सर नाही दिले मी. आन्सर्स चुकीचे आहेत त्याचे. चुकीचे दिले? तपासतो. हा, चुकीचा असेल तर तपासून करेक्ट करून मार्क आपण रिझल्ट तयार करू. ठीक आहे?
त्याची काळजी करू नका. आपण अभ्यास केलेला मला बघायला भेटलं पाहिजे. तुम्ही अभ्यास नाही करत हो सर. तर का? तुम्ही फक्त सर, पिक्चर पार्वती सर म्हणले क्लास फक्त नाही सर. दररोजच्या दररोज पार्वती आता सर म्हणले आजपासून तारीख टाकायची आणि दररोजच्या दररोज 2 उतारे. हा, कोणते 2 उतारे पाहिजे लिहायचे, 2 स्वाध्याय गणिताचे. हा दररोजच्या दररोज भाग एवढा सराव केला पाहिजे व्यवस्थित. संपूर्ण गणित विषयाची तयारी आपण जे शिकलेलं आहे ते आतापर्यंत किती दिवसापासून आहे, मग कम्प्लीट असायला पाहिजे. हा सर, मी फक्त नवोदयसाठी नाही करत ह्याचा, मी सैनिकीचा पण मॅथ्सचे सोडवतो पेपर्स. मला दाखव ना, आल्यानंतर पाहतो मी आता. हा, मी तुम्हाला पेपर्स दाखवतो सोडवलेले. एका दिवशी येतो, आल्यानंतर मला सगळे रजिस्टर बघायला भेटले पाहिजे, पहिल्यापासून काय काय लिहिलेलं आहे ते सगळं तुझं गोळा करून ठेव एका जागेवर, नंतर तपासून देतो. मला पाळवदे सर म्हणले की आठवड्याला मला फोटो सेंड करत जा काय काय लिहिलंस त्याचे. हो, पाठवलं पाहिजे तू. मग कसं करतोय का नाही कसं समजल मग. हा, पाठवतो. बर बर, चालतंय. सर, पाळवदे सर म्हणले होते तुम्ही 300 प्रश्नांचा EVS चा क्लास घेणार आहेत. कधी घेणार आहेत? प्रश्नांचा हा घेणार आहे ना. आता हे एक एक घटक होते आणि याच्यावर आधारितच आहेत ते पुन्हा प्रश्न. सराव प्रश्नांचे तास घेऊन आपण अगोदर घटक शिकवायचे होते. लिंक आल्यानंतर मला सेंड करा पर्सनली. काय रे युट्यूबला 150 प्रश्नांचा टाकलेला आहे. ते लिहून घेतले सर मी. चालेल चालेल चालेल. आता या अन्न घटक कोणता पॉइंट शेवटचा आपला संपलेला आहे, त्याच्यावर आधारित सगळे प्रश्नांवर एकदा 500 प्रश्नांचा क्लास आहे तो. नंतर होईल, नंतर सांगतो. ठीक आहे, कळवतो तुम्हाला. तुमच्या नोटीस बोर्ड मध्ये सूचना येतात. हो सर. ओके, छान. करा तयारी व्यवस्थित. कमी वेळ राहिला. हो सर, तुम्ही खूप छान शिकवता. ओके, थँक्यू थँक्यू. तुम्हाला बोलूच देणार सर, नाही. तुम्ही खूप ठीक आहे ठीक आहे. स्वराज स्वराज हे स्वराज रागिनी धुमाळ. हॅलो सर. दुर्बाळा, लिहिलं का सगळं आजचं? हो आजचं सर. जे लिहिलेलं आहे ना ते मला पाठवून द्या. मला एक जणांनी ते फोटो काढून पाठवा. चांगल्या अक्षरात ज्यानं लिहिलंय त्यांनी पाठवा मला. हो सर. काय काय लिहिलंय ते बघतो, मग काय कमी राहिले ते आपल्याला नंतर अजून स्पेशल पॉइंट घेऊ त्याच्यावर. सर, मी पाठवू का? पाठव की. बरं झालं तू पाठवलंस तरी चालेल. हो सर. ओके, चांगलं लिहिलेलं. डबल लिहायचं नाही गरज, जे आहे तेच लिहिलेलं. थोडंफार मला वाचता आलं तरी बस झालं. हो सर. चला, काव्या. हे काव्या, बोल की मला. स्नेहल जाधव. स्नेहल नाही बोलत. अर्णव काळे बोला. अर्णव बोला. सर. सर, मला सगळं समजलं. ओके ओके, सगळं अभ्यास करा मग चांगला आता. हो. ओके. दत्तराज बोला. आराध्या शाहू. माऊली. कोण आहे रे माऊली डिव्हाइस वर? अर्णव चव्हाण. हॅलो सर. बोल बाळा, लिहिलं का सगळं व्यवस्थित? हो. चालतंय, ठीक आहे. ओके. सिद्धिका. ठीक आहे. स्वराज, लिहून घेतलं का स्वराज सगळं? आज फक्त पहिल्यांदा पॉइंट जे पाठ करायचे आहेत तेवढेच लिहून दिलेत. दुसऱ्या हे जर पाठ केले तर डबल जेव्हा शिकवलं जाईल तेव्हा त्याच्या पुढच्या टप्प्यातली माहिती समजून दिली जाते ती आपल्याला. आता आज फक्त तुम्हाला लिहून दिलं मी पित्त.
मग ते पित्त कसं होत आहे, ते कशामुळे होत आहे, काय कमी जास्त होत आहे, ते सगळं तिथं सांगितलं जाईल. नंतर बद्धकोष्ठता हा आजार कसा होतो, मग तो कसा कमी करायचा, काय करायचं, किंवा भरपूर पाणी प्यावं. पाणी कमी पिलं तर काय प्रॉब्लेम येतो शरीरामध्ये, त्या अन्ननलिकेमध्ये, पचन संस्थेमध्ये, ते तंतुमय पदार्थ कुठे काम करतात, कसे राहतात, त्याच्यामुळे काय फायदा होतो, ही सगळी बारीक छोटी छोटी माहिती आपण नंतर पाहणार आहेत. आज फक्त महत्वाचे पॉइंट फक्त पाठ करण्यासाठी लिहून दिलेत तुम्हाला, तेवढे पाठ करा. नंतर आपण याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं रिव्हिजनच्या वेळेला ते पाहणार आहेत. आपण इथं थांबू.